हॅलो एव्हरीवन, आजचं जे लेक्चर आहे जेवढ्याही तुमच्या टीसीएस अँड आयबीपीएस वाले एक्झाम्स होतात, जसे की लेखा कोशागार, वनरक्षक, आदिवासी विभाग, महिला बाल विकास, तलाठी, त्याच्यानंतर दारूबंदी, समाज कल्याण, बीएमसी, मनपा, महाजनको आणि टेट, आणि याच्या व्यतिरिक्त होणाऱ्या आणखी सुद्धा एसएससी, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे खूप सारे अशा एक्झाम्स आहेत की ज्या टीसीएस आणि आयबीपीएस कंडक्ट करतात. 2025 मध्ये जेवढे काही तुमचे एक्झाम्स होणार आहेत टीसीएस आणि आयबीपीएस अंतर्गत, त्या सर्व एक्झामसाठी आजचं लेक्चर उपयुक्त लेक्चर ठरणार आहे. जेवढे आयसीडीएस एक्झाम्स आहेत, जेवढेही एक्झाम्स तुमच्या आहेत, या सर्व एक्झामसाठी आजचं लेक्चर बेनिफिशियल ठरणार आहे. आजचं लेक्चर मी एवढं पॉवरफुल का बरं म्हणत आहे? बिकॉज आजच्या लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी काय घेऊन आलो एकदा बघू शकता तुम्ही. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवणार आर्टिकल ए केव्हा लावायचा. खूप सारे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो की सर आर्टिकल ए केव्हा लागतो माहित नाही आम्हाला, आर्टिकल द केव्हा लागतो माहित नाही, आर्टिकल एन केव्हा लागतो किंवा आर्टिकल केव्हा लागत नाही किंवा नो आर्टिकल म्हणायचं खूप साऱ्या विद्यार्थ्याला माहित नाही. तुम्ही बघा एकदा फक्त आर्टिकल ए वरते, फक्त आणि फक्त आर्टिकल ए वरते तुम्ही बघू शकता. तुमच्यासाठी जवळपास मी घेऊन आलेलो आहे 25 प्रश्न. हे फक्त 25 प्रश्न नाही आहेत, तर पूर्णच्या पूर्ण आर्टिकल ए तुमच्या लाईफ मधून त्याच्यामध्ये जेवढे काही भीती होत्या त्या नाहीसी करणारे हे 25 क्वेश्चन आहेत. एकदा काय 25 प्रश्न तुम्ही आर्टिकल ए वर शिकले, लाईफ मध्ये कधी प्रॉब्लेम येणार नाही. आर्टिकल ए केव्हा लावायचा, त्याच्यानंतर जर बघितलं आर्टिकल एन केव्हा लावायचा, याच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण याच्यावर क्वेश्चन कसे येतात एक्झाम मध्ये बघा. आपल्या जेवढी टीसीएस आणि आयबीपीएस वाले एक्झाम्स आहेत बघू शकता तुम्ही. आर्टिकल एन जवळपास किती क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे जवळपास म्हणू शकतो आर्टिकल एन वरती सुद्धा 25 प्रश्न आहेत. आणि या 25 प्रश्नाचं उत्तर जेव्हा 25 प्रश्न सॉल्व्ह करणार तेव्हा तुम्ही म्हणणार की सर आता माझ्या लाईफ मध्ये आर्टिकल एन कधीच चुकणार नाही. त्याच्यानंतर जर बघितलं तर आर्टिकल द असतो आणि आर्टिकल द वरती जवळपास आपण सोडवणार आहे 29 प्रश्न. हे सर्वच्या सर्व 29 प्रश्न आर्टिकल द वरती सोडवणार आहे. खूप सारे विद्यार्थ्याला प्रॉब्लेम होतो की सर मला आर्टिकल ए लावता येतो, आर्टिकल एन लावता येतो, माझा इश्यू होतो की आर्टिकल द केव्हा लावायचा. जेव्हा तुम्ही हे 29 प्रश्न सोडवणार आजचे, तेव्हा तुमच्या लाईफ मध्ये आर्टिकल द मध्ये कधी प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्यानंतर जर बघितलं तर आणखी एक रूल असतो, तो म्हणजे नो आर्टिकल. चला ठीक आहे, आर्टिकल ए झाला, आर्टिकल एन झाला, द झाला, समजलं, पण आर्टिकल केव्हा नाही लावायचा. कारण खूप सारे प्रश्न येतात की ज्याचं आन्सर तुम्हाला नो आर्टिकल पाहायला मिळते. ते सुद्धा तुम्ही हे सर्वच्या सर्व क्वेश्चन्स सरळ सेवेचे आहेत आणि टीसीएस आयबीपीएसचे आहेत आणि एसएससीचे आहेत. जेवढे तुमचे एक्झाम होणार आहेत सर्वांसाठी उपयुक्त असं आजचं लेक्चर आहे. बघू शकता तुम्ही जवळपास नो आर्टिकल वरती सुद्धा आपल्याकडे 9 क्वेश्चन्स आहेत. हे झाले तुमचे पूर्ण 3 चॅप्टर. याच्या व्यतिरिक्तही तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये शिकणार अनकाउंटेबल नाउन काय असते, त्याच्यावर क्वेश्चन कसे येतात. आणखी तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहात की जवळपास सर्वच्या सर्व अराउंड असं म्हणू शकतो आपण 35 पर्यंत, हे सर्व 35 पर्यंत तुम्ही शिकणार आहात. चला मुद्द्यावर येऊया आपण आता. सो आजचं लेक्चर कशावर होणार हे 100% फिक्स झालं की आजचं लेक्चर पूर्णतः आर्टिकल आणि नाउन या बेसवरती आहे आणि जेवढेही सरळ सेवेचे प्रश्न आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. चला ठीक आहे, स्टार्ट करू आपण आजच्या लेक्चरला. आजचं लेक्चर जेवढे काही तुमच्या 2025 मध्ये सरळ सेवेचे एक्झाम होणार आहेत त्या सर्व एक्झामसाठी आजचं लेक्चर बेनिफिशियल आहे. सो ॲज यू नो, तुम्हाला माहित असेल 26 जानेवारी निमित्त आपण तुमच्यासाठी बेस्ट ऑफर घेऊन आलेलो आहे. आणि ही जी ऑफर आहे एकदा बघू शकता तुम्ही. कोर्सचं नाव बेसिक टू ॲडव्हान्स आहे आणि हा जो कोर्स आहे बेसिक टू ॲडव्हान्स एकदा का तुम्ही प्रॉपर केला, मी परत एकदा सांगतो, हा कोर्स जॉईन करू नका. आजचं लेक्चर केल्याशिवाय हा कोर्स जॉईन करू नका. रिझन आहे आजच्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला वाटतं की सर मी आजचं लेक्चर करून माझ्या लाईफमध्ये आर्टिकल मध्ये आता मला इश्यू राहणार नाही, मला आर्टिकल ए, आर्टिकल एन, आर्टिकल द, अनकाउंटेबल नाउन, नो आर्टिकल हे 5 पैकी 5 चॅप्टर समजले, जर तुम्हाला वन ऑफ द बेस्ट 100% समजले असतील तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. जी ऑफर चालू आहे परत मी सांगतो, मी तुम्हाला माहित असेल मी कुठल्याही विद्यार्थ्याला म्हणत नाही की कोर्स जॉईन करा आणि करूही नका जोपर्यंत तुम्हाला समजत नाही. चला बघा मुद्द्यावर येऊया. आपला जो कोर्स आहे तो चालू करत आहे लाईव्ह लेक्चर. ही बॅच आपली लाईव्ह चालू होत आहे आणि पहिल्या लेक्चर पासून 0 इंग्लिश पासून चालू होत आहे. काय देतो बरं आपण बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स. कोर्सचं नाव काय आहे? बेसिक टू ॲडव्हान्स. या कोर्समध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे? तुम्हाला 0 इंग्लिश स्पेलिंग बनवणे, वोकॅब्युलरी ट्रिक्स, ग्रामर ट्रिक्स, त्याच्यानंतर एमपीएससी इंग्लिश, जेवढे टीसीएस आयबीपीएस इंग्लिश आहे ते सर्वच्या सर्व या कोर्समध्ये आहे. एकमेव कोर्स आहे, सर्व त्याच्यामध्ये इन्क्लूड रेकॉर्डेड करून आणि प्लस लाईव्ह नव्याने चालू करताय आपण. स्पोकन इंग्लिश ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश बोलायचं आहे, बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश कोर्स शून्यापासून आहे पूर्णच्या पूर्ण. वाक्य बनवणे, समजणे, स्पेलिंग तयार करणे. शिक्षक भरतीचा कोर्स याच्यामध्येच आहे. डिपार्टमेंटल पीएसआय बेसिक टू ॲडव्हान्स हाच कोर्स आहे.
आणि जीके जीएस तुम्हाला वाटते सर मला जीके जीएस करंट अफेअर्स पण समजत नाही, ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट या कोर्समध्ये दिलेलं आहे. हे सर्व 15,000चे कोर्सेस या 26 जानेवारी निमित्त फक्त आणि फक्त आपण 1100 रुपयात देत आहे. चला ठीक आहे, एनिवे ऑफरला सोडून द्या. ही तुमची 5 दिवस चालणारी ऑफर आहे, 26 जानेवारीची ऑफर आहे आणि तुम्हाला कुपन कोड दिसेल फ्रीडम, बस तो अप्लाय करायचा. चला ठीक आहे, जास्त मार्केटिंग वर जायचं नाही आपल्याला याच्या मुद्द्यावर. मुद्दा काय आहे, जेवढ्याही 2025 मध्ये किंवा 26 मध्ये ह्या सरळ सेवेच्या एक्झाम होणार आहेत त्या सर्वांसाठी आजचं लेक्चर वन ऑफ द बेस्ट ठरणार आहे. रिझन आहे की आजच्या लेक्चरमध्ये मी जे तुमचे 2 मार्क 1 ते 2 मार्क जातात आर्टिकलमुळे, कधी कधी आर्टिकल ए एन द नो आर्टिकल अनकाउंटेबल नाउन केव्हा अप्लाय करायचं हे समजत नाही, पण आजपासून तुमच्या लाईफमध्ये हा प्रॉब्लेम मी नाहीसा करून टाकणार आहे. चला ठीक आहे, एक्झाम कुठली असू द्या टीसीएस आयबीपीएस ची, तुम्ही याच्यामध्ये 100% स्कोर करू शकता. चला ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे आर्टिकल 1 केव्हा लावायचा. चला मुद्द्यावर येऊया की आर्टिकल ए जो आहे हा केव्हा यूज करायचा, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पहिले समजून घ्या की आर्टिकल लागतो केव्हा. मी एक बेसिक नॉलेज घेतो अगोदर, एकदा बेसिक नॉलेजवर येऊया, नंतर आपण मुद्द्यावर येऊया. अगोदर हे समजून घ्यायचं आपल्याला की नेमकं आर्टिकल कुठे लागतो. खूप सारे विद्यार्थी हाच मोठा इश्यू आहे. जेवढेही टीसीएस आयबीपीएस मध्ये आर्टिकल बेस्ड क्वेश्चन्स असतील, आर्टिकल्स ते सर्वच्या सर्व मी तुमच्याकडून सोडून घेणार आहे. जवळपास 90+ प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न कसे सोडवूया आपण समजून घेऊया. चला बघा, 80 नंबर 70 80 नंबर जे काही प्रश्न आहेत ते सर्व सोडून घेऊया. सो आर्टिकल जर लावायचा असेल तर आर्टिकल फक्त नाऊनला लागतो. नाऊनला लागतो. आर्टिकल फक्त आणि फक्त नाऊनला लागतो, बस. बाकी कशालाही आर्टिकल लागत नाही. मग एकदा का तुम्हाला नाऊन समजलं म्हणजे 100% तुम्हाला आर्टिकल समजला. आता बघायचं, समजून घ्या की आर्टिकलचे 2 प्रकार असतात. ते ठीक आहे, आर्टिकलचे 2 प्रकार समजून घेऊ, पण आर्टिकल कोणाला लागतो, आर्टिकल फक्त नाऊनला लागतो. मग जर का तुम्हाला नाऊन समजलं मग तुम्हाला 100% आर्टिकल समजणार. मग एकदा एक काम करा, अगोदर नाऊनला समजून घ्या. बघा, नाऊन 2 प्रकारचे असतात. मी अगदी शून्य आणि सोप्या भाषेत सांगेल तुम्हाला. नाऊन 2 प्रकारचे असतात. 2 प्रकार कुठले कुठले, एक पहिला प्रकार असतो काउंटेबल. कुठला असतो, काउंटेबल. अगदी सोप्या भाषेत सांगतो मी तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. आणि दुसरा प्रकार कुठला असतो, अनकाउंटेबल. अनकाउंटेबल. तुमची इंग्लिशची जी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे. मी परत एकदा सांगतो, माझा कोर्स जॉईन करू नका, मार्केटमधला कुठलाच कोर्स जॉईन करू नका. अगोदर समजून घ्या अगोदर एक्झाम मध्ये क्वेश्चन कसे येतात. एक्झाम मध्ये जर क्वेश्चन येतात तर ते आपल्याला सॉल्व्ह करता येतात का. फक्त पुस्तकामधून आपला क्वेश्चन सुटत नाही. कारण आता हे 2025 आहे, हे काही 2019 17 18 वाले क्वेश्चन नाही आहेत. तर समजून घ्या एक्झाम मध्ये क्वेश्चन कसे येतात, काही करू नका. चला ठीक आहे, नाऊन समजलं म्हणजे 100% आर्टिकल समजेल. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला नाही समजणार, पण मी अगदी, तुम्ही म्हणाल सर मी शून्य आहे, तुमची गॅरंटी माझ्याकडे. आजचं चॅप्टर बघा किती बेटर समजेल. आणि लाईफमध्ये तुमचे 2 मार्क फिक्स आहेत प्रत्येक एक्झामचे. ओके, बघा काउंटेबल म्हणजे काय, ज्याला मोजू शकतो. अ पेन मोजता येते, अ मूवी मोजता येते. ओके, अ डॉग मोजता येते, कुत्रा म्हणतो ना आपण, अ डॉग कुत्रा मोजता येते. अ स्टुडंट मोजता येते. म्हणजे ज्यांना मोजू शकतो त्यांना म्हणतात, ज्यांना मोजू शकतो. स्टुडंट काढतो मी इथून, मी ॲन इंजिनियर लिहितो. ॲन इंजिनियर म्हणजे ज्यांना मोजू शकतो, ज्यांना तुम्ही काउंट करू शकता. ओके, त्यांना आपण आर्टिकल यूज करू शकतो. आणि ज्यांना नाही मोजू शकत ते कसे असतात बरं, ते असते वॉटर. काय असते आणखी, फिलिंग. फिलिंग मोजता येत नाही ना. लव नाही मोजता येत. हॅपीनेस नाही मोजता येत. ज्या गोष्टी मोजता येत नाही त्यांना अनकाउंटेबल म्हणतात. बस एवढं समजून घ्या तुम्ही. तुम्ही फक्त एवढं समजून घ्या स्टार्टिंगला की आर्टिकल फक्त नामाला लागतो. आर्टिकल फक्त आणि फक्त नामाला लागतो. आता नाम काय असते, नाम म्हणजे जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता कोण आहे, जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता काय आहे, आणि जे उत्तर मिळते ते नाऊन असते. किती सोपं आहे, एवढं सोपं आहे. कोण आहे, काय आहे. बघा, कोण आहे, कोण आहे किंवा काय आहे, पेन आहे, मूवी आहे, डॉग आहे, लगेच तुम्हाला आन्सर मिळते. फक्त प्रश्न विचारायचा कोण आहे किंवा काय आहे. पुढे चला. आता एवढं समजलं आम्हाला की फक्त नामाला आर्टिकल लागतो. पण जर अनकाउंटेबल नाऊन असेल तर फक्त आर्टिकल द लागतो. आणि जर काउंटेबल नाऊन असेल तर आर्टिकल ए, आर्टिकल एन, आर्टिकल द तिन्ही पण लागू शकतात. बस संपलं. तुम्ही म्हणा सर जास्त काही समजलं नाही, थोडंसं समजलं. डोंट वरी, मी डिटेलमध्ये चॅप्टर वाईज समजून सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये. बघा आता मला काय म्हणायचं याच्यामध्ये, आज आपण काय करणार आहोत. तुम्ही म्हणा सर डायरेक्ट रूल नंबर 31 का बरं घेतला. बिकॉज आपल्या पेड बॅच मध्ये ऑलरेडी 30 रूल कंप्लीट केलेले आहेत. मग तुम्ही म्हणा सर ऑलरेडी जर 30 रूल कंप्लीट झाले तर आम्हाला 31वा रूल समजेल का. 100% समजेल.
कारण हा रूल आर्टिकल बेस आहे. याच्या अगोदर मी आर्टिकल शिकवला का? नाही. हा आर्टिकल बेस रूल आहे. ऑलरेडी आपल्या पेड बॅच मध्ये 30 रूल्स कंप्लीट झालेले आहेत. 31 पासून सांगत आहे तरी तुम्हाला समजणार, कारण आर्टिकल पहिल्या लेक्चर पासून सुरुवात करत आहे आपण. बघा मला काय म्हणायचं आहे की आर्टिकल ए जो आहे केव्हा केव्हा लागू शकतो, याचे रूल समजून घ्या. केव्हा केव्हा लागू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल पहिला रूल काय याचा? पहिला रूल आर्टिकल एचा की नाउन काय झालं पाहिजे? सिंग्युलर. बघा मी काय बोलत आहे, सिंग्युलर. सिंग्युलरचा अर्थ होते एक वचन. तो एक असायला पाहिजे सिंग्युलर, आणि तो काउंटेबल. सिंग्युलर काउंटेबल नाउन असायला पाहिजे. हा पहिला रूल. तुम्ही मला असं नाही समजला आम्हाला, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जे तुम्ही मोजता ना ते कसं असलं पाहिजे? एक असलं पाहिजे. फॅन मोजता येतो का? हो, एक फॅन. बॉटल मोजता येते? यस, एक बॉटल. एक पेन, एक स्क्रीन. मग हेच म्हणायचं तुम्हाला की ते काय असलं पाहिजे? नाउन तर असायला पाहिजे, पण त्याला काउंट पण करता आलं पाहिजे. 1 2 3, आणि ते एक सुद्धा असायला पाहिजे. हा झाला पहिला रूल. असं असेल तर तुम्ही आर्टिकल ए लावू शकता. दुसरा आणि शेवटचा रूल, बस 2च नियम आहेत. आर्टिकल ए वापरण्याचे फक्त आणि फक्त 2 रूल आहेत, हे समजून घ्या. सेकंड रूल आहे की आर्टिकल ए जर लावायचा असेल तर काय असायला पाहिजे? त्याचा उच्चार. याचा उच्चार जो आहे, उच्चार अ पासून तर आहा पर्यंत, अ पासून तर आहा म्हणता येते ना तुम्हाला, माहित आहे ना? अ आ इ ई उ ऊ ए आई ओ औ अम आहा इथपर्यंत. आणि त्याच्यानंतर काय म्हणू शकतो? या. त्याच्यानंतर म्हणू शकतो अ. या 14 स्वरांसारखा नसायला पाहिजे. स्वरांसारखा नसायला पाहिजे. बस एवढं समजून घ्यायचं. संपलं. तुम्ही डोळे बंद करून आर्टिकल ए ला लावू शकता. बघूया की खरोखर आपण लावू शकतो का? आर्टिकल जो दिलेला आहे याला खरोखर आपण अप्लाय करू शकतो का? एकदा बघून घेऊया आर्टिकल ए ला. मला म्हणायचं, जर का मला इथं लिहायचं आहे, एक घेऊया आपण. मला म्हणायचं गर्ल. आता गर्लला कुठला आर्टिकल लावू मला समजतच नाही आहे की गर्लला नेमका कुठला आर्टिकल लावू. मग काय करायचं? मग बघा, सिंग्युलर म्हणजे पहिले बघा नाउन आहे का. पहिलं काम काय तुमचं? नाउन आहे का. कसं ओळखायचं नाउन आहे का? हा, कोण आहे? मुलगी आहे. यस, नाउन आहे. कारण मी प्रश्न विचारला काय आहे, कोण आहे, मला उत्तर मिळालं, म्हणजे नाउन तर आहे. म्हणजे नाउन आहे हे क्लिअर झालं. नंतर बघा काउंटेबल आहे का. काउंटेबल आहे का म्हणजे त्याला 1 2 3 मध्ये मोजता येते का. हा, मुलगी आहे. किती मुली आहेत? 4 मुली आहेत, 5 मुली आहेत, 2 मुली आहेत, 1 मुलगी आहे. म्हणजे काउंटेबल पण आहे. किती सोपं आहे. म्हणजे नाउन आहे, काउंटेबल पण आहे. पुढे चला. नंतर बघा ते एकच आहे का. हो, एकच आहे. गर्ल्स लिहिलं नाही मी इथे. लिहिलं का गर्ल्स खूप साऱ्या? नो, एकच आहे. यस, एकच आहे. काउंटेबल पण आहे आणि नाउन पण आहे. म्हणजे पहिला रूल झाला फुलफिल. आता दुसरा रूल फुलफिल व्हायला पाहिजे. दुसरा रूल फुलफिल करण्यासाठी तुम्हाला बघायचा आहे याचा उच्चार. याचा उच्चार होते ग. कसा होतो? ग. आणि ग या 14 स्वरांमध्ये येत नाही. याला नाही पाहिजे, म्हणून तुम्ही इथं आर्टिकल ए लावू शकता. पण जर का मी इथं इंजिनियर लिहिला असता, इंजिनियर जर लिहिला असता, हा कोण आहे? इंजिनियर आहे. चला ठीक आहे. काउंटेबल आहे का? यस, 2 इंजिनियर लागले माझं घर काम करायला. 2 इंजिनियर. चला ठीक आहे. सिंग्युलर आहे का? यस, सिंग्युलर पण आहे. म्हणजे पहिला रूल तर अप्लाय झाला, पण दुसरा रूल पण अप्लाय व्हायला पाहिजे ना. आता याचा उच्चार, या 14 स्वरांसारखा नसायला पाहिजे. जसं की अ आ इ ई, पण याचा उच्चार तर ई होतो. याचा उच्चार कसा होतो? ई सारखा होतो. मग ई सारखा होतो तर इथं एन लागतो. इथं आता ए लागणार नाही. मग समजलं? जर तुम्हाला ए लावायचा असेल तर दोन्ही रूल फुलफिल व्हायला पाहिजे, तरच तुम्ही ए लावू शकता. किती सोपं होतं. प्रश्न सॉल्व्ह करा. आता चला फटाफट या आणि प्रश्न सॉल्व्ह करा. कारण आपल्याला माहित आहे आपण शिकवतो कमी आणि प्रॅक्टिस जास्त करून घेतो, म्हणून आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त रिझल्ट येतो. ओके, चला बघा, सर्वांनी बघून घ्या, प्रश्न वाचा, जेणेकरून सर्व विद्यार्थीचा आन्सर देऊ शकतील. ओके, आयोग सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्न बघितला असेल. आता याच्यामध्ये काय आहे एवढं तर नक्की समजलं सर आम्हाला. 100% आम्ही आता काय करू शकतो? आर्टिकल अप्लाय करू शकतो. त्यांनी काय विचारलं? आय एम गोइंग टू बाय ब्लँक प्लेस न्यू गेमिंग लॅपटॉप नेक्स्ट मंथ. आता याच्यामध्ये एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. हे सर्व दिलेलं आहे, पण याच्यात जे तुमचा नाउन आहे तो कोण आहे? लॅपटॉप आहे. तुम्ही म्हणा सर का बरं न्यू का बरं नाही, गेमिंग का बरं नाही? एक गोष्ट सांगतो आणखी तुम्हाला. जर मी असं लिहिलं असतं की आय एम
स्मार्ट, आय एम स्मार्ट, कुठलंही आर्टिकल लागणार नाही. ओके, परत बघा, आय एम अ स्मार्ट बॉय. आता आर्टिकल लागेल, एवढं समजून घ्या फक्त. म्हणजे आपला जो बॉय आहे हा नाऊन आहे आणि या नाऊनलाच हा आर्टिकल लागलेला आहे. समजलं तुम्हाला? म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा आर्टिकल तर आपण स्मार्टला लावला, तसं नाही. म्हणजे इथं सुद्धा तेच आहे, आपल्याला लॅपटॉपला आर्टिकल लावायचं आहे. समजलं तुम्हाला? मग हे एक्स्ट्रा शब्द काय असतात बरं? हे एक्स्ट्रा शब्द आपले ऍडजेक्टिव्ह असतात की ज्या नामाला क्वालिफाय करतात. हे खूप काही डिटेलमध्ये आपण ऑलरेडी पण आपल्या बेसिक लेक्चरमध्ये जे आतापर्यंत पोहोचलो आपण, याच्या अगोदर पण ते बेसिक क्लिअर केलेलं आहे, जेणेकरून तुम्ही बेटर अंडरस्टँड करून घेऊ शकता. चला ठीक आहे, समजलं आम्हाला आता. आय एम गोइंग टू बाय लॅपटॉप. काय विकत घेते मी? काय, काय किंवा कोण. प्रश्न विचारायचा काय किंवा कोण, आणि जे उत्तर मिळते ते नाऊन असते. एवढं सोपं आहे. चला, मला समजलं लॅपटॉप इथं नाऊन आहे. मग लॅपटॉप जर नाऊन असेल तर मी काय करणार? मी इथं 100% काय करणार? समजून घेणार लॅपटॉप. पण उच्चार याचा बघायचा. उच्चार कोणाचा बघायचा? याचा, न. याचा उच्चार कसा होतो? न होतो. पण पहिले समजून घ्या की लॅपटॉप हे नाऊन आहे का? यस, नाऊन. पहिली गोष्ट, किती गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे मी सांगतो तुम्हाला. पहिलं सेंटेन्स काय होतं? पहिलं सेंटेन्स होतं की ते सिंग्युलर असायला पाहिजे, काउंटेबल असायला पाहिजे आणि नाऊन असायला पाहिजे. पहिल्या रूलमध्ये ते हे होतं. चला, नाऊन आहे, पहिली गोष्ट क्लिअर. पहिली गोष्ट क्लिअर. काउंटेबल आहे का? यस. 1 लॅपटॉप, 2 लॅपटॉप, 3 लॅपटॉप, यस, क्लिअर आहे. काउंटेबल पण आहे. हा, आता बघा, एकच आहे का? एकच. यस, एकच आहे लॅपटॉप. लॅपटॉप्स नाही आहे, फक्त लॅपटॉप आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो पहिला रूल झाला फुलफिल. दुसरा रूल काय म्हणतो? दुसरा रूल जो म्हणतो आपला, तो म्हणतो की याचा उच्चार बघा. आता याचा उच्चार कसा होतो? न. असं तर होत नाही ना. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, आई, ओ, औ, अम, आहा, असं तर होत नाही ना. नाही, या 14 स्वरांसारखा होत नाही. पण या 14 स्वरांसारखा जर उच्चार होत नसेल तर तुम्ही काय करू शकता? आर्टिकल ए वापरू शकता. एवढं सिंपल आहे. तर समजलं आम्हाला आता की इथं आर्टिकल कुठला लागेल? आर्टिकल ए लागेल. संपलं. आय एम गोइंग टू बाय अ न्यू गेमिंग लॅपटॉप नेक्स्ट मंथ. इट्स सो इझी. मी तुम्हाला सांगतो, आजच्या लेक्चरमध्ये, आजचं लेक्चर करून तुम्हाला स्वतःला म्हणणार की सर, याच्यापेक्षा बेस्ट लेक्चर मी कुठे बघितलं नाही. कारण का बरं म्हणता मी असं? तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करता येईल. बट रिझन एकच आहे, हे जे मी छोटं बेसिक सांगतो हे आला पाहिजे फक्त. ओके, पुढे चला. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आपण? नेक्स्ट क्वेश्चन बघा, सर्व लेटेस्ट क्वेश्चन घेऊन आलो तुमच्यासाठी. सर्व लेटेस्ट टीसीएस आयबीपीएस वाले क्वेश्चन घेऊन आलो, जेणेकरून तुम्ही रिलेट करू शकता की जे आपण शिकत आहे हीच लेवल आपल्या एक्झामची आहे. याच्यापेक्षा अप्पर लेवलचे क्वेश्चन सुद्धा घेऊन आलो तुमच्यासाठी. चला बघा, दिस साऊंड लाईक ब्लँक प्लेस, वंडरफुल आयडिया. हे काय आहे? एक आयडिया आहे. आयडिया म्हणजे काय बरं? वंडरफुल नका बघू, आयडिया काय आहे? आयडिया आहे. आयडिया काय झाला? नाऊन. म्हणजे काय आहे ने प्रश्न विचारला की आपल्याला नाऊन मिळतो. म्हणजे त्या आयडियासाठी आपल्याला इथं काय बघायचं आहे? आर्टिकल बघायचं आहे. बट याच्यात महत्वाचं काय? आता याच्यामध्ये जर महत्वाचं बघितलं आपण तर आपल्याला बघायचं आयडिया. आयडिया मोजू शकतो? यस. माझ्याकडे बघा, आतापर्यंत माझ्या माइंडमध्ये 3 आयडियाज होत्या, पण 3ही फ्लॉप झाल्या. येस, मोजू शकतो. म्हणजे याला मोजू पण शकतो, तो नाऊन पण आहे आणि ती एकच आहे. मग आता याचा उच्चार बघा, व, आणि व त्याच्यामध्ये येत नाही. अ, आ, इ, ई, उ मध्ये सॉरी, याच्यामध्ये काय येत नाही? असा उच्चार येत नाही. म्हणून आपण काय करू शकतो? आर्टिकल ए लावू शकतो. सो दिस साऊंड्स लाईक अ वंडरफुल आयडिया. एवढं इझी आहे. तुम्ही ना सर मला आर्टिकल येते बट एन आलं नाही, द आलं नाही किंवा नो आर्टिकल आलं नाही, तर ते सुद्धा येणार 100%. चला पुढे. काय उत्तर असेल याच्यामध्ये? याच्यामध्ये आन्सर असेल ओनली थर्ड. आणि फर्स्ट वाल्याचा आन्सर काय होतं? फर्स्ट वाल्याचा आन्सर सुद्धा होतं थर्ड. चला, थर्ड वाला बघा. आता ते 2 क्वेश्चन्स आहेत. आता इथं 2 क्वेश्चन्स आहेत. आता बघा काय म्हणायचं मला. ही टर्न ब्लँक प्लेस इयर. इयर म्हणजे कान. हे काय आहेत? हा नाऊन आहे. कान काय आहे आपला? नाऊन आहे. नावासाठी इथं काय लावायचं आहे? आर्टिकल लावायचं आहे. इथं कोण नाऊन आहे? इथं ऍडवाइस नाऊन आहे. कोण नाऊन आहे? ऍडवाइस. ऍडवाइस कोण आहे? नाऊन आहे. पण हा नाऊन कसा आहे? हा अनकाउंटेबल आहे. हा नाऊन अनकाउंटेबल आहे. ऍडवाइसला मोजता येत नाही. तुम्ही म्हणा सर ऍडवाइसला मोजू शकतो का? नाही. कोणाकोणाला मोजता येत नाही? जे तुम्ही रिक्वेस्ट करता, रिक्वेस्ट सुद्धा नाऊन. आपण म्हणतो ना रिक्वेस्टला मोजता येत नाही, ऍडवाइसला मोजता येत नाही, सजेशनला मोजता येत नाही. जे सजेस्ट करतो ना, आपण सजेशन देतो ना, नाही मोजता येत. तुम्ही म्हणा सर आम्ही तर मोजू शकतो की त्यांनी मला 4-5 वेळा ऍडवाइस दिल्या. नाही. ऍडवाइस एक असा शब्द तो फिलिंगवाला आहे. बघा, लव, हेट, ऍडवाइस, सजेशन, रिक्वेस्ट ह्या गोष्टी फिलिंग मधून निघतात. ज्या गोष्टी आपण बघू शकत नाही बट फील करतो त्या गोष्टी ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन असतात आणि अनकाउंटेबल असतात.
तुम्ही म्हणा सर एवढं तर माहित नाही आम्हाला. डोंट वरी, आपले जे पूर्ण लेक्चर्स आहेत ना याच्यामध्ये ह्या गोष्टी अगोदर क्लिअर केलेल्या आहेत की कसं नाऊन ओळखायचं, काउंटेबल काय, अनकाउंटेबल काय, आणि आयडेंटिफाय कसं करायचं, हे सर्व. कारण एका लेक्चरमध्ये सर्व नाही आहे ना, हे सर्व अगोदर बेसिक क्लिअर केलेलं आहे आपण अगदी झिरो पासून. आपला जो बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स आहे त्याच्यामध्ये अगदी डिटेलमध्ये तुम्ही अगोदर हे ओळखू शकाल की हा कुठला नाऊन आहे, हा काबर कुठला नाऊन आहे, हा काबर शब्द इथं आला, ह्याचं मराठी काय होते, हे सर्वच्या सर्व आपल्या बेसिक टू ऍडव्हान्स कोर्समध्ये आहे. तिथून तुम्ही झिरो पासून करू शकता, टेन्शन नका घेऊ. चला ठीक आहे, एवढं समजलं आम्हाला की हा अनकाउंटेबल नाऊन आहे. एवढं समजलं कान मोजू शकतो का, मला 2 कान आहेत, तुम्हाला किती कान आहेत मोजता येते, कानाला मोजता येते. म्हणजे हा कान कसा होता, काउंटेबल होता, हा कान काउंटेबल होता. काही विद्यार्थी म्हणजे सर मला थोडाफार इश्यू येत आहे इथं अनकाउंटेबल आणि काउंटेबल मध्ये, काय करू, काहीच नका करू. आपल्या अगोदरचे लेक्चर बघा, त्याच्यामध्ये मी काय केलेलं बेसिक लेक्चरमध्ये हे सर्व काउंटेबल कसं ओळखायचं, अनकाउंटेबल कसं ओळखायचं, खूप सारे एक्झाम्पल घेऊन पूर्ण क्लिअर केलेलं आहे. चला ठीक आहे, पुढे चला. ओके, काय म्हणू शकतो आपण इथं, आपण म्हणू शकतो की ही टर्न ब्लँक प्लेस डीफ इयर टू. आता मला असं म्हणायचं आहे की आर्टिकल 2 लागतील का, 2 रिकाम्या जागा आहेत. कानाला मोजू शकतो, काउंटेबल आहे म्हणजे 100% इथं आपण ए अँड द तिन्ही वापरू शकतो. जर ते काउंटेबल असेल तर तुम्ही 3 पैकी कुठल्या आर्टिकल वापरू शकता. पण जर का अनकाउंटेबल असेल तर फक्त आणि फक्त आर्टिकल द किंवा नो आर्टिकल हे 2च आन्सर असतात. हे 2च आन्सर असतात. नो आर्टिकल आणि द केव्हा लागत असतो बरं, हे केव्हा लागतो नो आर्टिकल आणि द, जर अनकाउंटेबल असेल तर. आता अनकाउंटेबल काय असते, पाणी, वॉटर अनकाउंटेबल आहे ना, खूप सारे सांगतो आणखी. अनकाउंटेबल शुगर नाही मोजता येत. तुम्ही म्हणा सर आम्ही तर मोजतो शुगर, आज मी शुगर माझ्या चायमध्ये 10 टाकली, मोजू शकता. तुम्हाला शुगरला ग्रॅम किलोग्रॅम मध्ये मोजावं लागेल. ओके, तुम्ही म्हणा सर पाण्याला तर मोजता येते, बॉटलमध्ये मोजणार, डायरेक्ट नाही मोजू शकत. ज्या गोष्टी डायरेक्ट मोजता येत नाही पण इनडायरेक्टली मोजतात त्याच असतात अनकाउंटेबल. आलं लक्षात. ऍडवाइसला सुद्धा मोजता येत नाही. आपल्याला वाटतं ऍडवाइसला मोजता येत, नो नाही मोजता येत. चला ठीक आहे. सो तुम्ही म्हणा आमच्या याच्यामध्ये इश्यू आहे तर पहिले लेक्चर बघून घ्या, इश्यू राहणार नाही तुम्हाला या मुद्द्यावर. आता इथं म्हणजे एक समजलं मला 100% इथं द लागेल एवढं समजलं, पण हे मला समजत नव्हतं तरी तुम्ही उत्तर देऊ शकले असते. बघा द इथं आहे आणि द इथं आहे, पण तुमचं उत्तर फर्स्ट आणि तुमचं उत्तर फोर्थ नाही आहे. काय माहित आहे, अनकाउंटेबलला लागेल तर दच लागेल किंवा नो आर्टिकल लागेल, पण नो आर्टिकल ऑप्शन मध्ये तर नाहीच आहे. मग 100% तुमचं उत्तर काय हे तुम्ही बघू शकता. चला मग एक काम करूया, एवढं 100% समजलं आपल्याला की इथं द लागेल, पण आता इथं एक तर ए आहे, इथं एक तर द आहे, पण इथं याचा उच्चार कसा होतो, डीचा ड, डीचा उच्चार कसा होतो ड, आणि अ आ इ ई उ ऊ ए आई ओ औ अम आहा याच्यामध्ये कुठेही अ द नाही आहे, हा ड नाही आहे. मग उच्चार जर याच्यासारखा होत नसेल तर अॅन तर लागणार नाही. अॅन केव्हा लागतो, या 14 स्वरांसारखा उच्चार झाला तर. आणि द केव्हा लागतो शिकणार आहे आपण, हे तर बघितलं, पण आणखी पण द चे काही रूल आहेत, हे थोड्या वेळात घेऊया आपण. पहिले हे समजून घ्या. 100% इथं हे लागेल. मला वाटते की तो डीफच आहे, बहिराच आहे म्हणून द जर चांगला असता तर मी हे लावला असता, असं काही नसते. तुम्हाला काय वाटते हे बघू नका, जे शिकत आहे त्यानुसार चाला. ओके, मी 100% सांगतो, तुम्हाला जे वाटते ना तेच तुमचं उत्तर चुकत असतं एक्झाम मध्ये, म्हणून इंग्लिश मधला स्कोर येत नाही. पण आजपासून असं होणार नाही. ओके, तुम्ही फक्त आजचा कंप्लीट बघा, म्हणजे सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत बघा, हा इश्यू तुम्हाला कधीच तुमच्या लाईफ मध्ये येणार नाही. चला पुढे चला. आन्सर कुठलं होतं मग आपलं, सेकंड नंबरचं. असे तुम्ही भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सर्व क्वेश्चन लेटेस्ट आहेत, मागच्या वर्षीपर्यंत झालेले क्वेश्चन घेतलेले आहेत मी. या वर्षीचे सुद्धा क्वेश्चन आपल्या लेटेस्ट बॅच मध्ये आपण घेत आहे. बीएमसी वाले, टीपी वाले आणि अपकमिंग एक्झाम वाले सर्व लेटेस्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून घेत आहे तुमच्याकडून. ही डिड नॉट गो टू वर्क ॲज ही हॅड ब्लँक प्लेस स्लाइट फीवर. आता त्याला काय होती, फीवर होती. स्लाइट लावलेला ऑलरेडी. स्लाइट नसता तर आपण लावू शकलो नसतो. स्लाइट म्हणजे ही एक फ्रेज आहे, ही एक फ्रेजच आहे. ओके, ही काय आहे, एक फ्रेज आहे. आणि आय हॅव अ फीवर खूप वेळा बोलतो आपण, ही फ्रेज समजून घ्या. आय हॅव अ फीवर हे खूप वेळा बोलतो, पण आपण आय हॅव फीवर, फीवरच्या अगोदर आपण नेहमी काय वापरतो, आर्टिकल एस वापरतो. ओके, आय हॅव अ फीवर ती एक फ्रेज पण आहे. मी परत एकदा सांगतो, प्रत्येक वेळेस आर्टिकलचे जेव्हा तुम्ही रूल लावता तेव्हा फक्त आणि फक्त रूल कामात येतो का, नेव्हर. काही फ्रेजेस असतात, अ कपल ऑफ ही फ्रेज आहे, अ लॉट ऑफ ही फ्रेज आहे. तसं या ऍज अ फ्रेज हे काम करते. मग प्रत्येक ठिकाणी माहित आहे, तापीला तर आपण मोजत नाही. तापीला मोजू शकतो का, तुम्ही म्हणा सर मोजता येते ना, डायरेक्ट नाही मोजता येत. तुम्ही डायरेक्ट नाही मोजू शकत. ओके, मला किती ताप आहे, किती डिग्री ताप आहे, तू डिग्रीमध्ये मोजा ना, किंवा आणखी कुठेतरी मोजा. मग मला एकच म्हणायचं, जसं टेम्परेचर मोजता तुम्ही डायरेक्ट नाही मोजू शकत. मग पण ही फ्रेज आहे, तर तुम्ही म्हणा सर आम्हाला फ्रेजेस पण माहित नाही, मग काय करू, त्या सर्व मिळणार आहेत.
टेन्शन, मी तुम्हाला तेच तर सांगत आहे. फ्रेजेस प्लस ह्या गोष्टी सर्व मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला देत आहे. ओके, पुढे चला. मग एक समजलं, ॲज अ फ्रेज इथं उत्तर आहे, ॲज अ आर्टिकल नाही. तुम्हाला वाटत असेल ॲज अ आर्टिकल इथं लिहिलं, देन यू आर रॉंग. जशा फ्रेज असतात, अ कपल ऑफ, अ लॉट ऑफ, हे असतात ना फ्रेजेस, याला फ्रेजेस म्हटले जाते. मग इथं कुठला आर्टिकलचा रूल लागेल का? नाही, कारण मी अ लॉट ऑफ बॉईज. मग आता तुम्ही म्हणा सर इथं तर अनेक वचन आहे, तरी तुम्ही आर्टिकल ए का बरं लावला? कारण तो आर्टिकल ए नव्हताच. दिसत होता आर्टिकल ए, पण ऍक्च्युअल तो आर्टिकल ए नव्हता. ह्या गोष्टी आपल्याला पुस्तक सांगत नाही, त्याच्यामुळे आपल्या मिस्टेक्स होतात. मग एकदा का समजून घेतलं की ह्या फ्रेजेस आहेत, आर्टिकलचे रूल्स असे आहेत, 3च तर रूल आहेत, मग तेव्हा सर्वात सिंपल तुम्हाला जाणार आहे आर्टिकल. पुढे चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. वनरक्षक 2023चा क्वेश्चन आहे. मी सर्व लेटेस्ट क्वेश्चन घेऊन आलो आणि तुम्हाला माहित आहे येणारी आता वनरक्षक एक्झाम पण आहे, परत येणार आहे वनरक्षक, परत येणार आहे तलाठीवरती, परत रिपीट खूप सारे एक्झाम आपल्या सरळ सेवा होणार आहेत आणि खूप सारे अपकमिंग एक्झाम्स पण आहेत. त्या सर्व एक्झाममध्ये तुमचे 2 मार्क फिक्स आहेत. फक्त 2 मार्क्स नाहीत, खूप सारे एक्झाम तुम्ही नवीन नवीन देता, तिथे तुम्हाला फायदा होणार आहे. डू यू हॅव सम ब्लँक प्लेस गुड रिझन? रिझन कोण आहे? कारण. ओके, आतापर्यंत त्यांनी मला सुट्टी मागण्यासाठी 3 कारण दिले. 3 कारण मोजता येतात. कारण काय म्हणतो आपण? मोजू शकतो. 1 कारण, 2 कारण, 3 कारण. ओके, फॉर युअर ॲब्सेन्स, म्हणजे तो का बरं ॲब्सेंट होता. आतापर्यंत त्यांनी मला किती कारण सांगितले? 5 कारण सांगितले. 5 कारण की तो का बरं ॲब्सेंट होता. म्हणजे या वाक्यामध्ये आपण कारण मोजू शकतो. चला ठीक आहे, मग याला जर मोजू शकतो कारणाला, तर कारण एक नाऊन आहे. हा नाऊन पण कसा आहे? काउंटेबल आहे. उच्चार कसा होता याचा? ग, गुड, ग, म्हणजे 100% इथं काय लागेल? तुम्ही म्हणा सर द केव्हा लागला असेल ते पण सांगा ना एकदा. या गुडचा जर बेस्ट असतं तर बेस्ट. ओके, सो डू यू हॅव द बेस्ट रिझन? मी सर्व दच्या वेळेस सांगेल तुम्हाला, पेशन्स ठेवा की द केव्हा लागला असता. जर इथं गुड रिझनच्या ऐवजी बेस्ट रिझन असतं तर मग द लागला असता. तुम्ही फक्त असं लक्षात ठेवा की तुम्ही फक्त आर्टिकल ए शिकत आहे, अजून आर्टिकल एन, द, नो आर्टिकल हे तुम्ही शिकले नाहीयेत, म्हणून तुम्हाला थोडेसे कन्फ्युजन जास्त आहेत. पण जेव्हा का तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जाणार, हे कन्फ्युजन खूप कमी होईल तुमचं. ओके, थोडा पेशन्स ठेवा फक्त. इथं ॲज ऑफ नाउ आन्सर कुठलं असेल? थर्ड असेल. पुढे चला. माय नेबर इज अन यंग बिझनेसमॅन हु इज व्हेरी फ्रेंडली विथ एव्हरीवन. काय असते? कधीही आर्टिकल लागत असतो, तो नामासोबत लागत असतो, नाऊन. मग पहिला प्रश्न असतो नाऊन कुठला कुठला आहे वाक्यामध्ये, आणि नो आर्टिकल केव्हा लागतो? जर असे शब्द आले तर. माय, अवर, युअर, हर यांच्या अगोदर कुठलाही आर्टिकल लागत नाही. नेबर नाऊन आहे, हा नेबर नाऊन आहे, तरीही आर्टिकल लागला नाही. रिझन काय होतं? जेव्हा हे पोझिशन्स येतात, पोझिशन काय असतात? माय, युअर, अवर, हर, इट्स, देअर, हिज, हे पोझिशन्स असतात. हे पोझिशन वाक्यात आल्यानंतर नो आर्टिकल लागत असतो. एक्झाम्पल सांगतो मी, असं लिहितो, दिस इज अ बॅग. तुम्हाला माहित होतं की बॅगच्या अगोदर ब उच्चार होतो, तर बच्या अगोदर 100% आर्टिकल हे लागतो, हे तुम्हाला माहित होतं. पण जर का मी असं लिहिलं असतं तर दिस इज माय बॅग, दिस इज माय बॅग. आता मला सांगा तुमचा आर्टिकल ए कुठे गेला? काही रूल आहे याचा? काय रूल आहे? रूल असा आहे की जेव्हा असे शब्द येतात, असे म्हणजे कसे? माय, अवर, युअर, हर, हिज, देअर, तुम्ही ना सर मग अगोदर सांगा ना. कसं काय सांगू अगोदर? अजून तुम्ही आर्टिकल एचाच रूल शिकले नाही. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार. हेच तर सांगायचं तुम्हाला की जेव्हा तुम्ही सर्व शिकणार तेव्हा हे वाक्य परत एकदा लेक्चर करा. माझं लेक्चर करताना 2 वेळा करा. मी असं का बोलतो? कारण जेव्हा तुम्ही पूर्ण बघता रिटर्न येता ना, तेव्हा तुमची पॉवर खूप जास्त असेल. कारण ऑलरेडी तुम्ही पूर्ण रस्ता क्लिअर केलेला आहे. तुम्हाला या रस्त्यावरचे शॉर्टकट सुद्धा समजले आहेत आता, की हा रस्ता सुद्धा तिथे जातो, हा रस्ता सुद्धा तिथे जातो. सो लेक्चर 2 वेळा बघा. चला, इथं नाऊन होता तरी आर्टिकल नाही लागला. रिझन तुम्हाला समजलं का? कारण माय होता. पुढे चला. यंग बिझनेसमॅन. बिझनेसमॅन कोण आहे? कोण आहे हा? एक बिझनेसमॅन आहे. कोण आहे? एक बिझनेसमॅन आहे. मग बिझनेसमॅन कोण आहे? नाऊन आहे. मग नामाला तर आर्टिकल लागायला पाहिजे. मग नामाला आर्टिकल जो लागतो तो कुठला लागेल? याचा उच्चार कसा होतो? य होतो, य. आणि य 14 स्वरांमध्ये येत नाही. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आ, या, अ नाहीये कुठे. य वेगळा असतो, अ वेगळा असतो. म्हणजे याचा उच्चार कसा झाला? व्यंजनासारखा झाला. म्हणजे इथं एन लागणार नाही, इथं काय पाहिजे होता? ए पाहिजे होता. सो माय नेबर इज अ यंग बिझनेसमॅन. तुम्ही म्हणा सर द केव्हा लागला असता? यंगेस्ट असता, यंगेस्ट. काय असता? यंगेस्ट असता, यंगेस्ट. तर इथं द लागला असता, कारण एसटी वाल्यांच्या शब्दा अगोदर नेहमी द लागत असतो. दच्या वेळेस शिकवणार मी तुम्हाला, कन्फ्युजन क्रिएट करून घेऊ नका. ओके, जेव्हा तुम्ही लेक्चर पूर्ण संपवाल आणि परत येणार, तुम्ही म्हणा सर याच्यापेक्षा सोपी इंग्लिश कुठे पाहायला मिळाली नाही आम्हाला. कारण का बरं? कारण क्वेश्चन पाहिल्याबरोबर जर 0 वाला विद्यार्थी म्हणणार की सर मी प्रश्न पाहिल्याबरोबर उत्तर देऊ शकतो आता,
असा आन्सर तुम्ही तेव्हा देणार जेव्हा पूर्ण लेक्चर बघून परत एकदा रिपीट करणार तुम्ही. चला पुढे चला. कुठे एरर होती? एरर होती इथं एन लागत नाही कारण याचा उच्चार ए सारखा होतो तर इथं ए लागेल, हे वाली एरर होती. पुढे चला. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला, स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर अलोन कॅन मेक ब्लँक प्लेस पर्सन सक्सेसफुल. ओके, आता परत तेच समजलं. पर्सनला मोजू शकता तुम्ही, पर्सन मोजू शकता की एक व्यक्ती, दोन व्यक्ती, आणि उच्चार पण कसा होतो? प सारखा होतो. 100% इथं काय लागेल? आर्टिकल ए लागेल. कारण पूर्ण आर्टिकल ए का लागत आहे हे समजून सांगत आहे मी तुम्हाला. सो 100% इथं आर्टिकल ए लागेल कारण पर्सनला मोजू पण शकता आणि तो काउंटेबल पण आहे, नाउन पण आहे आणि एक आहे. सो ऑब्विसली आणि उच्चार सुद्धा व्यंजनासारखा आहे, स्वरांसारखा नाही आहे. ओके, चला हे कन्सेप्ट तर क्लिअर झाले. आता गेट मी. आता हा प्रश्न बघा, वनरक्षक 2023 चा प्रश्न आहे आणि कन्फ्युजन कसं केलेलं आहे बघा. मिरर, मिररला मोजू शकता? यस, माझ्या घरामध्ये 4 मिरर लागलेले आहेत. एक बाथरूम मध्ये, एक माझ्या बेडरूम मध्ये, इकडे तिकडे असं सांगायचं मला. मोजू शकता ना 4 मिरर, 5 मिरर, किती मिरर आहेत सांगा बरं. आपल्या कारला किती मिरर असतात, बाईकला किती मिरर असतात, मोजू शकतो. म्हणजे हा काउंटेबल आहे, हा काउंटेबल आहे. बाउल, वाटी मोजू शकतो ना, बाउल. ओके. वॉटर, वॉटर नाही मोजू शकत पण पाण्याची बाउल मोजू शकतो. टॉर्च, किती टॉर्च आहे तुमच्याकडे, मोजू शकतो. चला ठीक आहे, एक काम करूया. यांचं म्हणणं आहे सर्व रिकाम्या जागेमध्ये एकच आर्टिकल लागेल आणि ते कुठलं लागेल सांगा. मी एकच सांगतो. इथं काय दिलेलं आहे? मिरर. चला ठीक आहे, काही स्पेशल बद्दल तर बोलल्या गेलं नाही, स्पेशल आहे म्हणून. तुम्ही तुमच्या डोक्यातून द आर्टिकल बद्दल काढून टाका कारण द आर्टिकलचा अजून मी एकही रूल नाही सांगितला तुम्हाला. आपण शिकता फक्त आर्टिकल ए. मिररला मोजू शकता? यस. टॉर्चला मोजू शकता? यस. याचा उच्चार कसा आहे? ट, आणि याचा उच्चार कसा आहे? म. तर 100% इथं आर्टिकल ए आणि इथंही आर्टिकल ए 100% तुम्ही लावू शकता. तुम्ही सर द का बरं नाही येत आहे? वेट करा, वेट करा, पेशन्स ठेवा. द चे जवळपास 29 वाक्य आपल्याकडे आहेत. ओके, पुढे चला. मग समजत आहे आम्हाला की दोन्ही ठिकाणी आर्टिकल ए लागेल, पण द का लागत नाही? हा, एन का लागत नाही 100% समजलं तुम्हाला, पण द का लागत नाही अजून कोणाला समजलं नाही. बघा, ए आणि एन समजून घेणं सोपं आहे. ए आणि एन समजून घेणं सोपं आहे कारण जर स्वरांसारखा उच्चार होत असेल, स्वर कुठले असतात? 14 जे मी सांगितले. असा उच्चार झाला तर काय वापरा? असा उच्चार झाला तर एन वापरा आणि असा उच्चार नाही झाला तर ए वापरा. सर आम्हाला एन आणि ए वापरता येईल पण द मध्ये प्रॉब्लेम आहे ना की द कुठे कुठे लावायचा ते सुद्धा क्लिअर होईल. ओके, पुढे चला. नेक्स्ट क्वेश्चन. हॅव यू एव्हर सीन रेनबो? रेनबो माहिती आहे तुम्हाला? रेनबो. ओके, चला ठीक आहे. इथं सुद्धा मी म्हणू शकतो काय आर्टिकल लागेल? अ रेनबो. कधी तुम्ही एक तरी रेनबो बघितला का? माझ्या लाईफमध्ये आजपर्यंत मी 7 वेळा रेनबो किंवा 7 रेनबो बघितले. तुम्ही एक तरी बघितला का? म्हणजे मोजू शकतो आणि रेनबोचा उच्चार कसा होतो? र सारखा होतो. म्हणजे इथं आर्टिकल ए लावू शकता. चला एक शेवटचा प्रश्न घ्या. एकच मिनिट द्या मला. 9. चला ठीक आहे, बाकी तुम्ही बघू शकता. हा पण घेऊन घ्या. 10 नंबर उद्या पूर्ण 10 क्वेश्चन घेऊन घ्या तुम्ही एकदा, जेणेकरून काय होईल 10 क्वेश्चन आपण आर्टिकल. तसे भरपूर क्वेश्चन्स आहेत पण आपलं लेक्चर पण तेवढं चाललं पाहिजे ना. 10 क्वेश्चन मी एचे घेतो, एचे 10 क्वेश्चन एन, 10 क्वेश्चन आर्टिकल द, 10 क्वेश्चन नो आर्टिकल आणि बाकी उरलेले अनकाउंटेबल नाउन. असे मी टोटल 50 क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये घेतो आणि बाकीचे जेवढे उरलेले क्वेश्चन्स आहेत त्याची टेस्ट सिरीज, त्याचे प्रश्न आणि त्याचा व्हिडिओ हे आपल्या ऍप्लिकेशनमध्ये अवेलेबल असेल. चला ठीक आहे, गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्या. तुम्हाला खूप सारे फ्री डेमो क्लास सुद्धा अटेंड करता येतील. सो अजूनपर्यंत तुम्ही प्ले स्टोरला किंवा ऍप स्टोरला किंवा तुमचं लॅपटॉप वापरत असाल, विंडोज, सर्व ठिकाणी आपलं ऍप्लिकेशन अवेलेबल आहे. चला ठीक आहे. सो इथं उच्चार कसा होतो? इंटरेस्टिंग बुक. आता आपण बोलत आहे पुस्तकाबद्दल. बघा एकदा, कोणाबद्दल बोलत आहे? पुस्तकाबद्दल. पुस्तक तर काउंटेबल आहे, नाऊन आहे, पण याचा उच्चार कसा होतो? ई सारखा होतो. तो ऑब्विसली चुकी कुठे? इथं आहे. इथं ए न लागता काय लागेल? एन लागेल. रिझन काय होतं? याचा उच्चार ई सारखा होतो, म्हणजे त्या 14 स्वरांसारखा होतो. मला वाटते तुम्हाला आर्टिकल ए समजलं आणि नसेल जरी समजलं, जेव्हा मी एन शिकवणार ए आणखी तुमचा परफेक्ट होणार आहे कारण एकामेकाला कम्पेअर असतात. चला मग एक काम करा, मला तुम्हाला आर्टिकल एन सांगू द्या, जेणेकरून काय होणार? तुमचे जे रूल आहेत याच्याबद्दलचे किती क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही सोडवू शकता? जवळपास 25 प्रश्न आहेत जे तुम्ही ऍप्लिकेशन जाऊन सोडवा. सर्व विद्यार्थ्यांनी गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट सिरीज, फ्री ऑफ कॉस्ट इथं डेमो आणि फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला खूप सारे लेक्चर्स कसे बघायचे आजच्या लेक्चरच्या एंडिंगमध्ये सांगेल मी की तुम्ही टेस्ट सिरीज फ्रीमध्ये देऊ शकता. फ्रीमध्ये तुम्ही या PDF बघू शकता. ओके, आणि फ्रीमध्ये काही लेक्चर्स पण बघू शकता. एक कसं आजच्या लेक्चरच्या एंडिंगमध्ये सांगेल, ते फॉलो करा. तुम्ही डायरेक्ट ऍप्लिकेशन डाउनलोड करता आणि कुकडे बघता आणि मग म्हणता की सर दिसत नाही, असं करू नका. आजचं लेक्चर एंडिंग पर्यंत करा, जेणेकरून फ्री लेक्चर कसे बघायचे हे सुद्धा मला समजेल किंवा पेड बॅच जॉईन करायची कशी करायची हे सुद्धा समजेल. चला मग एक काम करूया, रूल नंबर जो 32 आहे त्याला समजून घेऊया एकदा. 100 रूल्स मध्ये रूल नंबर 32 जो आहे एन. एन केव्हा लावायचा? अगदी सिंपल ट्रिक आहे, अगदी सिंपल. काय ट्रिक आहे?
पहिलाच रूल आहे याचा. पहिला रूल आहे की सिंग्युलर असायला पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे पहिला रूल कॉमन आहे, सिंग्युलर असायला पाहिजे, प्लस प्लस काय असायला पाहिजे, काउंटेबल पण असायला पाहिजे, काउंटेबल, आणि प्लस काय असायला पाहिजे, तो एक नाऊन पण असायला पाहिजे. म्हणजे पहिला रूल म्हणतोय तिन्ही गोष्टी फुलफिल व्हायला पाहिजे. हा पहिला रूल जो ए ला पण लागतो, एन ला पण लागतो. ए लावताना सुद्धा हाच रूल आहे ना, एन लावताना पण तोच रूल आहे, पण रूल चेंज आहे तुमचा सेकंड नंबरचा. आता काय म्हणू शकतो आपण, उच्चार. आता उच्चार कसा व्हायला पाहिजे किंवा कसं, आपण काय लिहिलं होतं अगोदर ए मध्ये की अ पासून तर आहापर्यंत, अ पासून आहापर्यंत या आणि अ उच्चार या 14 स्वरांसारखा, स्वरांसारखा सारखा पाहिजे, व्हायला पाहिजे किंवा फक्त पाहिजे. जर असा उच्चार होत असेल तर एन आणि असा उच्चार होत नसेल तर ए. किती सोपं होतं, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कधी विसरणार नाही. एकच रूल सांगतो मी तुम्हाला की असा 14 स्वरांसारखा उच्चार होत असेल तर ए वापरा, सॉरी होत नसेल तर ए वापरा, आणि होत असेल तर असा उच्चार एन वापरा. बाकी हे तो कॉमन पाहिजे दोघांमध्ये. एवढं सोपं आहे. आणि आपण बसतो त्या पुस्तकातले 50-50 नियम वाचत आणि ते अप्लाय करून सुद्धा कुठे अप्लाय होत नाहीत, ते सुद्धा कन्फ्युजन क्रिएट करतात. म्हणतात इथं एक्सेप्शन आहे, इथं हे असं आहे, तसं काही नसते. हॅक फ्रेजेस आहेत, खूप सारे रूल्स आहेत, हे समजून घ्या व्यवस्थित कसे अप्लाय करायचे. तर आता आर्टिकल एन वरती कसे क्वेश्चन येतात एक्झाम मध्ये समजून घ्या. तुम्हाला वाटते सर मला कुठल्या तरी क्वेश्चन मध्ये डाऊट्स आहे, मला प्रॉब्लेम आहे, मला थोडं कन्फ्युजन आहे, तर माझा पर्सनल नंबर आहे 9098138483. फक्त याच्यावर कॉल करू नका, व्हॉट्सअप मेसेज करा. कॉल करायचा असेल काही डिटेल घ्यायची असेल दुसरा नंबर आहे, तो नंबर सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे 7999189909. या नंबरला तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता. मॅमकडे असतो नंबर, आपले टेलिकॉलर आहे, या टेलिकॉलर नंबरला तुम्ही कॉल करू शकता डायरेक्टली. जर तुम्हाला काही वाटलं की सर मला थोडं कन्फ्युजन आहे, काहीतरी विचारायचं की टेक्निकल ऍप्लिकेशनमध्ये किंवा येते, तुम्ही डायरेक्ट नंबरला कॉल करू शकता. माझ्या नंबरला फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. ओके, चला पुढे जाऊया. काय क्वेश्चन आहे, पहिलाच क्वेश्चन आहे, द ऍपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. हा डॉक्टर आहे, कन्फ्युजन क्रिएट करून घेऊ नका. मग दिवसाचं एक ऍपल जर तुम्ही खाल्लं तर डॉक्टरला तोंड पाहण्याचं काम नाही पडणार तुम्हाला. ओके, म्हणजे एक म्हणू शकतो रोज एक ऍपल खायला पाहिजे आपण. एक फ्रेज आहे, एक प्रोब आहे, असं म्हणू शकतो. चुकी कोठे आहे, चुकी म्हणजे काय, ऍपल जसं तुम्ही ऍपल खाता, मी पण खातो, सर्वजण खातात, मग काही स्पेशल आहे का याच्यामध्ये, नेवर. म्हणजे ऍपलचा उच्चार कसा होतो बघा. आता ऍपल पहिली गोष्ट तर एक नाऊन आहे, नाऊन आहे तर ते काउंटेबल पण आहे, काउंटेबल आहे तर ते एक पण आहे, एक वन आहे, वन. ह्या सर्व गोष्टी फुलफिल झाल्या. आणि त्याचा उच्चार सुद्धा कसा झाला, या, कसा झाला, या. म्हणजे दोन्ही रूल अप्लाय झाले. म्हणजे 100% तुम्ही काय करू शकता, 100% तुम्ही आर्टिकल कुठला लावणार, तर आर्टिकल एन लावणार. इथं काय लागेल, एन. एन ऍपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे असं म्हणणार आपण. क्लिअर होत आहे, अगदी सोपा आहे बघा. सर्व लेटेस्ट प्रश्न घेऊन आलो. हा 2021चा आहे, लवकर 2023चे क्वेश्चन सुद्धा दिसेल, वनरक्षक बघू शकता. यू विल हॅव टू वेट फॉर. आता याला वाचन कसं करतात, याला अवर काय वाचतो आपण, हवर नाही, अवर. काय वाचतो आपण याला, अवर. अ सारखा उच्चार होतो, अ. याच्यामध्ये एच सायलेंट आहे. कोण सायलेंट आहे, एच सायलेंट आहे. वाचन करताना कसं करतो, अवर. अवर म्हणजे एक तास. एक तास मोजता आला ना, 1 तास 2 तास 3 तास मोजू शकतो, 1 तास. मग अ उच्चार झाला तर अ उच्चार झाला तर 100% इथं काय येणार, एन येणार. का, यू विल हॅव टू वेट फॉर एन आर. याला तुम्ही अ पण वाचता, आ पण वाचता, डिपेंड करते ऍक्सेंट, तुमचा ऍक्सेंट काय आहे. बघा मी ऍक्सेंट मध्ये जाणार नाही, ते इंग्लिश स्पीकिंगचा भाग आहे, तो भाग आहे इंग्लिश स्पीकिंगचा. जसं की तुम्ही याला ग्रामर वाचता, ग्रामर, की जर तुम्ही याला ग्रॅमर वाचता, ग्रॅमर, तर हा फरक पडतो तुमचा ऍक्सेंटचा. तर तुम्ही याला अवर म्हणा किंवा आर म्हणा, दोन्ही करेक्ट आहे, डिपेंड करतो ऍक्सेंट. ऍक्सेंट शिकवला जातो इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये, की जो आपला चालू होता पुढच्या महिन्यामध्ये. ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे इंग्लिश स्पीकिंग, इंग्लिश बोलणं शिकण्यामध्ये, ऍक्सेंट शिकण्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डेमो आहेत काही अगोदर, आणि नंतर पेड बॅच सुद्धा आहे तुम्हाला, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे आहेत. चला पुढे जाऊया. काय म्हणू शकतो आणखी आपण याच्यामध्ये, एन का, इथं एन का बरं लावला, रिझन याचा उच्चार, आणि याला मोजू शकतो आपण. सो अँसर विल बी फर्स्ट. आणखी बघा, तुम्ही जेवढी क्वेश्चन सॉल्व्ह करणार, मी खूप सोपं करून देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. आणि जेव्हा प्रॅक्टिस करणार, हा व्हिडिओ 2 वेळा बघणार, खूप सोपं होणार तुमच्यासाठी. वी हॅव इश्यूड, बघा इथं अ ऑर्डर, मग समजून घ्या ऑर्डरचा उच्चार कसा करतो, अ. कसं वाचन करता तुम्ही, अ. अ म्हणजे काय झाला, उच्चार कसा झाला, अ आ इ ई उ ऊ ए आई उ औ अम आहा, या अ, हा अ आला. अ सारखा जर उच्चार असेल तर 100% हा जो ए आहे हा चुकीचा दिलेला आहे. म्हणजे तुमची जी चुकी होती सेकंड ऑप्शन मध्ये होती.
करू शकता तुम्ही असे क्वेश्चन फटाफट सॉल्व्ह इझिली करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि आपण बसतो AEIOU आला तर ॲन लावायचा, तसं नाही. AEIOU आला म्हणजे ॲन लावायचा नसतो, असं जर माइंडमध्ये असेल तर तुमची उत्तर 100% चुकणार आहेत. ओके, चला पुढे. मग मी विचारेल, सांगा युनिव्हर्सिटीच्या अगोदर काय लागते? युनिव्हर्सिटी. खूप सारे विद्यार्थी म्हणतात सर युनिव्हर्सिटीच्या अगोदर ॲन लागते, कारण इथं यू आहे. नाही, चुकले तुम्ही, कारण तुम्ही पुस्तकातून अभ्यास केला. तुम्ही सर्च करून घ्या युनिव्हर्सिटीच्या अगोदर ॲन लागेल का? नाही. का बरं? कारण याचा उच्चार जो होतो तो यू सारखा होतो म्हणून. पण अम्ब्रेला जर असता, अम्ब्रेला काय लागला असता? अम्ब्रेलाच्या अगोदर ॲन लागला असता. रिझन काय? रिझन याचा उच्चार अ आहे. म्हणून तुम्ही जे पुस्तकातून अभ्यास केला आतापर्यंत AEIOU आला म्हणजे ॲन लावायचा, डायरेक्ट कट करा, पेज फाडून टाका, काय करायचं करा. पण मी एकच सांगतो, हे समजून घ्या. युनिव्हर्सिटीच्या अगोदर काय लागेल? ॲन लागणार नाही, ए लागेल, कारण उच्चार मॅटर करतो, AEIOU मॅटर करत नाही. आणि म्हणून तुमचे मार्क याच्यामध्ये जातात. चला पुढे जाऊया. सो लक्षात येते तुमच्या, मी एवढं यासाठी सांगत आहे कारण मी 4-5 वर्ष फक्त पुस्तकं वापरून मी सुद्धा खूप सर्व ढ विद्यार्थी होतो इंग्लिशमधला. नंतर मला समजलं की एक्झामला काय पाहिजे, एक्झाममध्ये क्वेश्चन्स कसे येतात, मग एक्झामचे क्वेश्चन घेऊन त्याची उत्तरं कसे असतात, त्याचं रिसर्च करून स्वतःचे रूल्स कसे तयार होतात, एक्झामला काय पाहिजे, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते तुम्हाला करायचं आहे. ओके, चालेल पुढे चला. प्लीज ट्यून इन टू FM. काय वाचन केलं तुम्ही याचं? ॲफ. कसं वाचन करता? ॲफ. काय येतो सुरुवातीला? ए येतो. आणि ए कुठे येतो? ए येतो अ आ इ ई उ ऊ ए आई ओ औ अम आ. अ आ इ ई उ ऊ ए, हा तो ए आहे. मग ए आला म्हणजे काय करता आपण? ॲन लावत असतो. झालं क्लिअर? मग ते AEIOU डोक्यातून काढून टाका. चालेल, 100% समजलं सर आता आम्हाला की उच्चार मॅटर करतो. तुम्हाला जर ए लावायचा असेल तो उच्चार मॅटर करतो, तुम्हाला जर ॲन लावायचा असेल तो उच्चार मॅटर करतो, आणि तुम्हाला जर द लावायचा असेल द, तर शब्द मॅटर करतो की कुठला शब्द आहे, आणि तो शब्द स्पेशल पण आहे का. समजून घ्या, आर्टिकल द लावण्यासाठी उच्चार नाही पाहिजे, पण तुम्हाला ए आणि ॲन लावण्यासाठी उच्चार पाहिजे. हे तर पुस्तक सर आम्हाला कधी सांगतच नाही. तेच आहे, कारण मी 0 वाला इंग्लिश मधला होतो म्हणून तुम्हाला सांगू शकतो की कसं परफेक्ट इंग्लिश मध्ये होता येते. ओके, चला जाऊया पुढे. पुढचा क्वेश्चन बघूया. 1 डे ओल्ड, याला वाचन कसं करता? ओ. कसं वाचन करता? ओ. ओ कुठे येतो? अ आ इ ई उ ऊ ए आई ओ. ओ या स्वरांमध्ये येतो आणि स्वरांसारखा उच्चार झाला म्हणजे ॲन लावायचा. एवढं सिंपल आहे. उच्चारावर तर डिपेंड करते फक्त. पुढे चला. पुढचा वाक्य, त्याला कसं वाचता? ऑनरी. एच सायलेंट आहे याच्यामध्ये, हॉनरी म्हणू नका. खूप सारे विद्यार्थ्याला हॉनरी वाचतात. काय वाचतात? हॉनरी. हॉनरी नाही येतो, एच सायलेंट आहे त्याच्यामध्ये. सायलेंट आहे म्हणजे एचचा उच्चार नसतो. याचं जे प्रोनाउन्सिएशन केलं जाते ते केलं जाते ऑनरी. काय केलं जाते? ऑनरी. मग हा जर आहे तर कुठे येतो? येतो आपल्या 14 स्वरांमध्ये, आणि 14 स्वरांसारखा जर उच्चार होत असेल तर 100% आपण इथं काय लावतो? ॲन लावतो. मग ॲन कुठे दिसते? फर्स्ट ऑप्शन मध्ये. तर याच पद्धतीने तुम्ही आन्सर देऊ शकता. आलं लक्षात? चला मग पुढचा प्रश्न घ्या. आजपासून तुमच्या लाईफ मध्ये कधी आर्टिकल ए, ॲन, द किंवा नो आर्टिकल किंवा काउंटेबल अनकाउंटेबल नाउन हे प्रॉब्लेम क्रिएट करतील नाही. पुढे चला. द किंग डिक्लेअर्ड हिज एल्डेस्ट सन ॲज ब्लँक प्लेस. याला एअर म्हणतो. एअर बघा, शब्द समजून घ्या. एक हा शब्द आहे HEAR, एक हा शब्द आहे HARE, एक हा शब्द आहे HAIR. बघा, हे शब्दात वेगवेगळे. ओके, समजून घ्या यांना. आता या शब्दाचा अर्थ काय होतो? हेअर मीन्स ससा. या शब्दाचा अर्थ काय होतो? केस. हेअर मीन्स आपले केस. हा शब्द कुठला आहे? एक हिअर म्हणजे ऐकणे, आणि एक शब्द आहे हिअर, कम हिअर म्हणतो ना, मग कम हिअर हा वेगळा आहे. या सर्वांचा उच्चार ह सारखा होतो. कशासारखा होतो? ह सारखा होतो, आणि सगळ्याचा अर्थ पण वेगळा आहे. सर्व आपण आपल्या बेसिक टू ऍडव्हान्स बॅच मध्ये ओकॅब्युलरी सेक्शन मध्ये शिकणार आहोत. ओके, की या शब्दांचा पण काही वेगळा अर्थ होत असतो. बट हा जो शब्द आहे HEIR, याच्यामधला एच सायलेंट आहे. मग याला कसं वाचतात? एआर. एअर. एअर म्हणजे कोण? वारस असते ना, वारस म्हणतो ना या प्रॉपर्टी. आता ही माझी प्रॉपर्टी आहे, माझ्या प्रॉपर्टीचा माझा मुलगा वारस असेल, जो वारस असतो त्याला म्हणतो आपण एआर. हा वेगळा असतो. या सर्वांचा उच्चार ह सारखा होतो, पण याचा उच्चार कसा होतो? एआर. म्हणजे ए येतो ए. मग हे जर येतो तो उच्चार कसा होतो? तो उच्चार होतो आपल्या स्वरांसारखा, आणि स्वरांसारखा जर उच्चार होत असेल तर तुम्ही काय लावू शकता? 100% तुम्ही ॲन लावू शकता. जेवढ्याही अपकमिंग एक्झाम होणार आहेत मी सांगतो तुम्हाला, इंग्लिशमध्ये कुठलाच क्लास जॉईन करू नका. पहिले प्रॉपर करा.
तुम्ही सांगाल येस सर, हे पुस्तक, अदर कोचिंग, युट्यूब चॅनल मला कन्फ्यूज केलं आतापर्यंत, त्याच्यामुळे माझा इंग्लिशमध्ये रिझल्ट आला नाही. हे आज पण तुमच्यासोबत होणार नाही. फक्त तुम्ही फॉलो करा प्रॉपर, आणि प्रॉपर या लेक्चर 2 वेळा बघा. तुमच्या लाईफमध्ये कधी हा इश्यू येणार नाही. सो पुढे जाऊया. सेकंड नंबर, नेक्स्ट क्वेश्चन बघूया 8 नंबरचा. आता खूप वेळा तुम्ही म्हणता की सर द केव्हा लावायचा ते पण सांगून द्या एकदा. मी एकच सांगतो तुम्हाला, जास्त काही सांगणार नाही, कारण इथं काम पडेल द लावण्याचं. त्याच्यामुळे जेवढेही शब्द असतात ज्यांना एसटी लागतो त्यांच्या अगोदर 100% काय लागत असतो? द लागत असतो. काय लागत असतो? द. एसटी असेल किंवा नंबर असतील, नंबर फर्स्ट सेकंड बोलतो ना आपण, त्या सर्वांच्या अगोदर द लागत असतो. एक्झाम्पल, एसटी आणखी कशाला लागते? मोस्ट. तुम्ही शब्द ऐकला, मोस्ट ऐकला ना. बिगेस्ट ऐकला ना तुम्ही, बिगेस्ट. शेवटी बघा, मोस्ट, बिगेस्ट, एल्डेस्ट, एल्डेस्ट. मग काही विद्यार्थी म्हणतील सर इथंच तर एल्डेस्ट आला होता. मग इथं एल्डेस्ट येऊन सुद्धा तुम्ही इथं आर्टिकल का नाही घेतला? कारण वाक्यात ही झाला होता. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, माय, अवर, हर, हिज यांच्या अगोदर कधी आर्टिकल लागत नाही. म्हणून म्हणतो एकदा याचे पूर्ण उदाहरणानंतर रिपीट आहे. तुम्ही म्हणा सर मला वारंवार सांगण्याची गरज नाही तुम्हाला. ओके, कारण आता तुम्ही या रस्त्यावर नवीन आहात. एकदा याचे 2 वेळा बघा, मग तुम्ही म्हणाल की येस सर ट्रिक समजली आता मला. ओके, पुढे बघा. फर्स्टच्या अगोदर फक्त द पाहिजे होता. का पाहिजे होता? अजून द शिकलो नाही, पण जेव्हा शिकणार तुम्ही द आज, तेव्हा तुम्ही याचा आन्सर आणखी बेटर देऊ शकले असते. चला पुढे. एरर कुठे होती? पहिल्याच ऑप्शन मध्ये होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा 9 नंबर. ही हॅड ऑलरेडी सेंड मी मेसेज. मेसेज आपला एक नाऊन आहे. मेसेज कोण आहे? नाऊन आहे. मग नाऊन जर असेल आणि काउंटेबल असेल, काउंटेबल वरतून, तर त्याला तुम्ही तसं सोडू शकत नाही. मला काय म्हणायचं समजून घ्या. जर काउंटेबल एखादा शब्द लिहिता तुम्ही म्हणा सर आम्ही असं लिहिलं पेन, हा शब्द बरोबर आहे का? मी म्हणा नाही, चुकीचा आहे. कसा लिहावा लागतो? असा लिहावा लागतो. एक तर पेन लिहा, एक तर पेन्स लिहा. तुम्ही पेन नाही लिहू शकत. पेन हा शब्द मुळात नाहीच आहे. तुम्ही म्हणा सर आम्ही जर असं लिहिलं की कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटर असा जर शब्द लिहिला तर बरोबर आहे का? वाक्यानुसार, शब्दानुसार बरोबर आहे, वाक्यानुसार चुकला. वाक्यानुसार या शब्दाला जर लिहायचं आहे, एक तर मग तुम्ही कॉम्प्युटर लिहा किंवा तुम्ही कॉम्प्युटर्स लिहा. मग सेम मेसेजचं आहे. तुम्ही सर असं कोणाला लागते? जे काउंटेबल लावून असतात, ज्यांना तुम्ही संख्येमध्ये मोजू शकता. तुम्ही म्हणा सर माझ्याकडे आता एक बॉटल आहे, तर मग मी बॉटल म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. हा, शब्द असेल तर एक तर म्हणू शकता, पण वाक्यात जर वापरायचं असेल तर नाही म्हणू शकत. एक तर बॉटल म्हणा, एक तर बॉटल्स म्हणा. तुम्ही म्हणा सर फक्त बॉटल लिहिलं मी तर वाक्यामध्ये, चुकले. मग तुमचं वाक्य चुकीचं आहे, तो शब्द चुकीचा आहे. मेसेजला मोजता येते, एक तर मेसेज म्हणा किंवा मेसेजेस म्हणा. म्हणजे इथं त्यांनी आर्टिकल्स वापरला नाही, म्हणून तुमचं पहिलंच ऑप्शन चुकीचं आहे. एक तर म्हणा ही हॅड ऑलरेडी सेंड मी मेसेजेस, एक तर मेसेजेस म्हणा किंवा ही हॅड ऑलरेडी सेंड मी अ मेसेज. अ मेसेज म्हणा. तुम्ही काहीच म्हणणार नाही, चालणार नाही. कारण कुठलाही नाऊन जर काउंटेबल असेल तर 100% त्याच्या अगोदर आर्टिकल लागते, म्हणजे लागते 100%. चला पुढे जाऊया. समजलं तुम्हाला? एक अँडचा शेवटचा क्वेश्चन घेऊया, नंतर येऊया द वरते. कारण आजचं लेक्चर तुम्हाला तुमच्या लाईफ मधलं सर्वात महत्वाचं लेक्चर असेल आर्टिकल बेसवरचं. द फाईट फॉर, बघा जेवढे मी लिहितो तुम्ही सर पहिलेच तर त्यातला नाऊन शोधून घ्या. लिबरेशन, ब्रिंग्स आउट द बेस्ट. बघा आता इथं बेस्ट लावला, आता इथं बेस्ट आहे, एसटी लागला. एसटी लागला म्हणजे इथं काय केलं तुम्ही? द यूज केला. ओके. द फाईट फॉर, यस इथं द फाईटच्या अगोदर द लावला, बरोबर आहे. इथं पण चुकी नाही आहे, पहिल्यामध्ये चुकी नाही, इथं पण चुकी नाही, द लावला. पण इथं काय केलं त्यांनी? एसटी लावला. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, जर वाक्यामध्ये कुठे एसटी लागत असेल तर 100% द लागतो. आणखी द लावण्याचे वेगवेगळे रूल आहेत, मी शिकवणार आहे तुम्हाला थोड्या वेळात. मग इथं तर ऑलरेडी माहिती आहे आम्हाला एसटी आल्यानंतर येता येऊ शकत नाही, 100% द पाहिजे होता. पण 100% एरर तुमची कुठे होती? ऑप्शन नंबर 3 मध्ये. चला मी एक काम केलं तुम्हाला, आर्टिकल ए, आर्टिकल एन दोन्ही प्रॉपर समजून सांगितले. बाकी याच्यावर उरलेले भरपूर क्वेश्चन्स आहेत, त्याची प्रॅक्टिस करून घ्या. मी तुम्हाला जवळपास खूप सारे क्वेश्चन्स देतो आजच्या लेक्चरमध्ये, जेणेकरून तुम्ही याची खूप सारी प्रॅक्टिस करू शकता. आणि टेस्ट सुद्धा मी जवळपास तुम्हाला 100 क्वेश्चनची टेस्ट देतो. मी तुम्हाला माहिती आहे का, ऍप्लिकेशनमध्ये लेक्चर झाल्याबरोबर 50 ते 100 तुम्हाला क्वेश्चन देतात टेस्टच्या माध्यमातून. तुम्हाला समजते की सर यस माझं इम्प्रूव्हमेंट झालं, आजचं लेक्चर मला समजलं. स्कोर कमी आला तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, मी सुद्धा परत लेक्चर घेतो. स्कोर प्रॉपर येत आहे याचा अर्थ तुम्हाला समजलं, म्हणजे तुम्हाला यासारखे लेक्चर्स किंवा कुठे मिळणार नाही. त्यानुसार तुमचं करून घेता मी 2025 मध्ये पोस्ट आपली आहे हे समजून घ्यायचं आहे. चला पुढे जाऊया. आता आपण काय करूया, 10 क्वेश्चनचे घेतले, आणखी भरपूर क्वेश्चन्स आहेत, 10 घेताय आपण. त्यासाठी मी इथं एक ब्लँक पेज ठेवलं. ओके, आता द ला समजून घेऊया. आता द ला प्रॉपर आणि व्यवस्थित समजून घेऊया. आहे ना, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना
द यूज करतानाच कन्फ्युजन होतात, पण याच्यानंतर हे कन्फ्युजन तुमच्या माइंडमध्ये होणार नाही. ओके, चला मग आता एक काम करूया, द ला आता प्रॉपर समजून घेऊया. बघा काय असते माहिती आहे का, मी तुमच्यासमोर एक वाक्य लिहितो. आय हॅव अ कॅट. पुढचं वाक्य आहे आय हॅव ॲन ॲपल. मला म्हणायचं आहे की इथं मी ए लिहिला, इथं मी ॲन लिहिला, मी इथं द लिहू शकत नाही का? लिहू शकतो, पण त्यासाठी मला ॲन ना काय बनवावं लागेल, पर्टिक्युलर बनावं लागेल. मग पहिलाच रूल, मी द चा रूल सांगत आहे, द चा पहिलाच रूल, द चा पहिलाच रूल इथं लिहितो मी. द चा पहिलाच रूल, कुठलीही गोष्ट पर्टिक्युलर असली पाहिजे. काय असली पाहिजे, पर्टिक्युलर. तुम्ही ना सर पर्टिक्युलरचा अर्थ नाही समजला. पर्टिक्युलर म्हणजे कॉमन नसली पाहिजे, विशिष्ट असायला पाहिजे. तुम्ही ना सर म्हणजे कसं ते आम्हाला नाही समजत आहे, डोंट वरी, मी तुमच्या भाषेत सांगतो. मला म्हणायचं आय हॅव अ कॅट, माझ्याकडे एक मांजर आहे. मग काय नवीन गोष्ट झाली, काही पर्टिक्युलर आहे का मांजर माझ्याकडे? काही दिलंय का असं की माझ्याकडे एक अशी मांजर आहे की तिच्या डोक्यावर शिंग आहे, तिला शेपटी, 2 शेपटे आहेत, असं काही मी वेगळं बोललो नाही, बोललो मी कॉमनली बोललो की माझ्याकडे एक कॅट आहे. तुम्ही म्हणणार की मग तुमच्याकडे कॅट आहे का? लोकांकडे कॅट नसतात, खूप साऱ्या लोकांकडे कॅट्स आहेत. काही नवीन आहे याच्यामध्ये? काहीच नवीन नाही. म्हणून ऑब्व्हियसली ए लावला. समजलं? पुढे चला. आय हॅव ॲन ॲपल, माझ्याकडे एक ॲपल आहे. मग काय झालं याच्यात? ॲपल आहे तर काही पर्टिक्युलर ॲपल आहे तुमच्याकडे की जो खाल्ल्यानंतर आपण अमर होतो, किंवा तो खाल्ल्यानंतर काही गोड नाही, कडूच लागतो? काही विशिष्ट ॲपल आहे तुमच्याकडे? नाही. असं विशिष्ट काही दिलं नाही याच्यामध्ये. मग दिलं नाही तर का बरं तुमच्या मनात येते की मला इथं द लावावं लागते? बघा, द लावताना कधी काही करू नका. द लावण्याच्या काही विशिष्ट गोष्टी आहेत, त्या समजून घेत आहे आपण. मला म्हणायचं आहे, जर मी असं लिहिलं असतो, असं वाक्य असतं, आय हॅव अ कॅट, मी असं लिहिलं असतं आय हॅव अ कॅट, तो आला असता. बट द कॅट which you have is व्हेरी क्यूट. हा, आता तुम्ही काहीतरी विशिष्ट बोलले. आता तुम्ही संपूर्ण कॅट बद्दल नाही बोलत आहे. आता तुम्ही जी कॅट तुमच्याकडे आहे ना, मी त्या कॅट बद्दल बोलतो आता, की तुम्ही जे तुमच्याकडे आहे आणि तिची काही विशिष्ट क्वालिटी पण काही बद्दल बोलले तुम्ही. म्हणजे जर का तुम्ही त्या कॅट बद्दल काही विशिष्ट क्वालिटी सांगता, म्हणजे विशिष्ट बोलता, तुम्ही पर्टिक्युलर बोलता, तर तुम्ही काय करू शकता, आता द लावू शकता. आता ऍपल बद्दल बघा, आय हॅव ॲन ॲपल. ओके, पण मी बोललो असतो की द ॲपल, म्हणजे असं बोलू शकलो असतो की माझ्या घराच्या शेजारीच मी एक ॲपलचं झाड लावलं आणि त्याच्यावरचं जे ॲपल आहे ते अजून पिकलं नाही. हा एमपीएससी मध्ये आलेला क्वेश्चन आहे. आय थिंक एमपीएससी मध्ये नाही, मला आठवत नाही टीसी आयबीपीएस आहे की एमपीएससी आहे, पण एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे. मग इथं बघा, कॉमन ॲपल असतील तर ऑब्व्हियसली ॲन, आणि विशिष्ट ॲपल असेल जो माझ्या घरी मी लावला तो ॲपल, मग द लागला असता. लक्षात? म्हणजे पहिलंच काम आहे पर्टिक्युलर असायला पाहिजे, सर्व नाही, पर्टिक्युलर असायला पाहिजे. मी परत एकदा एक एक्झाम्पल देतो जेणेकरून द मध्ये कुठला इश्यू होणार नाही. मला म्हणायचं आहे, ओके, दुसरं एक्झाम्पल घ्या, पर्टिक्युलर झालं. नंतर रिपीटेड नाऊन येत असेल तरी द लागतो. सांगतो कसा, तर नंबरिंग असेल, नंबर असेल, नंबरच्या अगोदर द लावतो. आणखी काय असेल, एसटी लागत असेल, एसटी म्हणजे त्याला एसटीला काय म्हणतो, ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म येत असेल तरी द लावतो. म्हणजे बघा, या सर्व कंडिशन मध्ये तुम्ही द लावत असता, या सर्व कंडिशन मध्ये. आणि काही विशिष्ट गोष्टी, आणखी काही स्पेशल गोष्टी आहेत त्याची लिस्ट मी तुम्हाला देतो. काही विशिष्ट गोष्टी आहेत त्याची लिस्ट देतो की त्यांच्या अगोदर काही असो किंवा नसो, द लागतो म्हणजे लागतोच. तुम्ही काही नाही करू शकत, द लावायचं असतो. कारण ते काय असतात, स्पेशल असतात किंवा युनिक असतात. त्यांच्या अगोदर दस लावा लागतो, तुम्ही काही नाही करू शकत. तिथे दस लावा लागतो म्हणजे लावा लागतो, म्हणजे जबरदस्ती आहे, लावाच लागतो. ओके, असं म्हणू शकतो आपण. चला ठीक आहे, आता एक काम करूया. यांची एक्झाम्पल मी काय करतो, यांची एक्झाम्पल तुम्हाला डायरेक्टली एक्झाम मध्ये आलेल्या एक्झाम्पलवरून समजून सांगतो, जेणेकरून तुम्ही म्हणा की सर 100% समजलं. चला घ्या एक्झाम्पल्स. पहिलेच एक्झाम्पल बघा. आता फर्स्ट एक्झाम्पल समजून घेऊया, जेणेकरून काय होणार, तुम्ही म्हणा की सर मला कम्प्लिटली व्यवस्थित समजत आहे. आता बघा, पहिलेच एक्झाम्पल, प्रेसिडेंट. सांगू एक, प्रेसिडेंट आला म्हणजे 100% द लावा लागतो, म्हणजे द लावा लागतो. लिस्ट बनवायची तुम्हाला. समुद्र आलं, फेमस नद्या आल्या, फेमस कादंबऱ्या असल्या, फेमस, म्हणजे समजून घ्या की काही विशिष्ट गोष्टी आहेत त्यांच्या अगोदर द लावा लागतो म्हणजे लावा लागतो. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया काय लागेल इथं,
तुम्हाला सर 6 शब्द समजला आता आम्हाला. प्रेसिडेंट हे जे शब्द येतात यांच्या अगोदर द लावा लागतो. पण काही ठिकाणी जर असे शब्द नाही आले मग द लावा लागतो. तो आम्हाला येईल का? 100% ना. कसं येणार बघा, कसं येणार ते सांगतो एकदा. वी मस्ट हेल्प ब्लँक प्लेस पुअर टू लिव्ह अ बेटर लाईफ. आता एक गोष्ट इथे थांबा, इथे थोडंसं एक्सेप्शन असो नसो मी तुम्हाला बेटर समजून सांगतो. काय असते माहिती आहे का? यंग कोण आहे? ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह हे सर्व ऍडजेक्टिव्ह असतात. हे सर्व ऍडजेक्टिव्ह असतात. यंग, पुअर, रिच, रिच, चीप, चीप अँड सो ऑन. हे सर्व काय असतात? या सर्वांना म्हटलं जाते एक प्रकारे ऍडजेक्टिव्ह. कसं ओळखायचं यांना? ऍडजेक्टिव्हला ओळखायचं तर कसं ओळखायचं? बस कसं ओळखायचं म्हणजे कसंच ओळखायचं. कशाने प्रश्न विचारायचा. कसा आहे? तुम्हाला ऍडजेक्टिव्ह मिळते. एक्झाम्पल बघा. कसा आहे तो? तरुण आहे. कसा आहे तो? ओल्ड आहे. कसा आहे तो? कसा आहे ते? स्वस्त आहे. कसा आहे ते? महाग आहे. कसा आहे तो? श्रीमंत आहे. कसा आहे तो? गरीब आहे. म्हणजे सर्व ऍडजेक्टिव्ह असतात. पण एक समजून घ्यायच्यामध्ये कुठल्याही ऍडजेक्टिव्हला जेव्हा तुम्ही काय करता, कुठल्याही ऍडजेक्टिव्हला जेव्हा तुम्ही नाउन मध्ये घेऊन जाता, नाउन मध्ये मी काय बोलतो समजत आहे तुम्हाला? कुठल्याही ऍडजेक्टिव्हला जेव्हा तुम्ही नामामध्ये ट्रान्सफर करता त्याच्या अगोदर द लावायचा असतो. तुम्ही सर असं का बरं? आता जर समजा इथं म्हणसाल तुम्ही की मी पुअर लिहिलं, मला द रिच लिहायचं. द रिच याचा अर्थ काय होतो बरं? द रिच. कारण इथं तर कुठल्या व्यक्तीत दिलाच नाही ना. पुअर तर ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऍडजेक्टिव्हच्या अगोदर तर आपण आर्टिकल लावत नाही. येस, ऑब्व्हियसली नाही लावत. बट मला असं म्हणायचं आहे की जर लावलं तरी सुद्धा जबरदस्तीने आपण यांच्या अगोदर काय लावला? द लावला, तेव्हा तो ऍडजेक्टिव्ह राहत नाही. त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ होतो विशिष्ट लोक. आता द रिचचा अर्थ होतो की श्रीमंत लोकांचा एक विशिष्ट ग्रुप, एक पर्टिक्युलर ग्रुप. मी बोललो ना द लावला म्हणजे पर्टिक्युलर, म्हणजे सर्व श्रीमंत लोकांबद्दल नाही बोलत आहे मी. द रिच हू लिव्ह बिहाइंड युअर हाऊस, नियर युअर हाऊस, मी त्या रिच लोकांबद्दल बोलत आहे. रिच लोक तर भारतामध्ये खूप सारे आहेत. मग मी सर्वांबद्दल बोलत आहे का? नो. आय एम टॉकिंग अबाउट द पर्सन, द रिच पर्सन हू लिव्ह बिहाइंड युअर हाऊस. मला असं बोलायचं आहे. मीन्स वी आर टॉकिंग अबाउट अ पर्टिक्युलर ग्रुप असं आपण बोलू शकतो. मग समजलं आम्हाला की द पुअर बोललो म्हणजे सर्व लोक नाही. जे मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहतात ना ते गरीब लोक, सर्व गरीब बद्दल नाही बोलत आहे मी. म्हणजे आपण पर्टिक्युलर ग्रुप बद्दल बोलतो. जेव्हा कुठल्याही ऍडजेक्टिव्ह बद्दल अगोदर जर तुम्ही द लावला तर तो काय होतो? त्यांचा ग्रुप होतो. म्हणजे तुम्ही पुअरच्या अगोदर सुद्धा काय लावू शकता? द लावू शकता. म्हणजे हा पर्टिक्युलर ग्रुप बद्दल आपण बोलत आहे. सो वी मस्ट हेल्प द पुअर टू लिव्ह अ बेटर लाईफ. म्हणजे आपण इथे काय लावणार? मग द लावणार. म्हणजे आपण एका पर्टिक्युलर, कारण ऑब्व्हियसली पुअरच्या अगोदर आर्टिकल लागत नसते, पण तरी लावलं तर मग पर्टिक्युलर लोकांचा ग्रुप होतो, हा अर्थ होतो. चला ऑब्व्हियसली, चला ठीक आहे. तुम्हाला नवीन समजत आहे आणि प्रॅक्टिस पण होत आहे. पुढे चला आणखी द बद्दल थोडंसं समजून घ्या. द बद्दल प्रॅक्टिस सुद्धा तेवढ्याच फॉर्म मध्ये करायची आपल्याला. माय आंट, आंट म्हणजे कोण? आंटी. काय आलं इथं? फर्स्ट. इथं जर फर्स्ट आला तर त्याच्या अगोदर 100% इथं द यायला पाहिजे होता. म्हणजे जी एरर होती ती सेकंड मध्ये होती. म्हणजे आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो आपण इथं? आपण हे म्हणू शकतो की कुठल्याही नंबरिंग अगोदर किंवा ज्याच्या अगोदर एसटी लागते त्याच्या अगोदर द येतो म्हणजे येतो. ओके, म्हणजे इथं द लागायला पाहिजे होता. माय आंट वॉज द फर्स्ट, माय आंटी वॉज द फर्स्ट असं बोलू शकतो आपण. म्हणजे एरर आपली सेकंड मध्ये होती. पुढे चला. आय हॅव 3 सिस्टर्स, मला 3 बहिणी आहेत. चला ठीक आहे, 3 बहिणी आहेत ना. ओके. मीरा इज द एल्डर. बघा इथं ER लागला, म्हणजे इथं द लागू शकत नाही. मीरा इज एल्डर, काय म्हणणार आपण? मीरा इज एल्डर. द चुकीचं आहे, द चुकीचं आहे. अँड चारू इज द यंगेस्ट. बघा इथं एसटी लागला. एसटीच्या अगोदर 100% द लावू शकतो, त्याच्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही. आय होप समजलं असेल तुम्हाला आता. म्हणजे इथं द बरोबर होता, पण इथं द का चुकला? इथं जर एल्डेस्ट असतं, एल्डेस्ट असं असतं तर मग तुम्ही द लावू शकले असते. सो आय होप समजता की किती इझी आहे. आणि आपण आर्टिकलला काय करतो? बस हा लेक्चर 2 वेळा बघा, तुम्हाला द सुद्धा खूप सोपं होणार आहे. पुढे चला, पुढचा क्वेश्चन बघा जेणेकरून प्रॅक्टिस होईल. ब्लँक प्लेस बुक विच आय वॉन्ट इज नॉट अवेलेबल. बघा मी परत एकदा सांगतो, आपण सर्व पुस्तकाबद्दल बोलत आहोत का? नाही. मार्केटमध्ये जेवढे पुस्तकं आहेत, भारतामध्ये जेवढे पुस्तकं आहेत, लायब्ररीमध्ये जेवढे पुस्तकं आहेत, त्या सर्व पुस्तकाबद्दल, बुक स्टॉलमध्ये जेवढे पुस्तकं आहेत त्या सर्व पुस्तकाबद्दल आपण बोलत नाही आहे. वी आर टॉकिंग अबाउट अ पर्टिक्युलर बुक. आपण एका विशिष्ट पुस्तकाबद्दल बोलत आहे. जे पुस्तक मला पाहिजे ना ते पुस्तक. आय एम नॉट टॉकिंग अबाउट ऑल बुक्स.
आय एम टॉकिंग अबाउट दोज बुक, दिस बुक विच आय वॉन्ट, असं म्हणू शकतो आपण. मग इथं काय लागेल, द लागेल, कारण आपण पर्टिक्युलर पुस्तकाबद्दल बोलत आहे. हे तुम्हाला समजायला पाहिजे फक्त, की पर्टिक्युलर. फक्त असं असतं तर आय हॅव अ बुक, इथं लागेल ना, आय हॅव अ बुक. पण जेव्हा तुम्ही याला रिपीट करता, द बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग, मला काय म्हणायचं होतं, अगोदर तुम्ही पुस्तकाला ए लावला, पण जेव्हा पुस्तक रिपीट झालं तेव्हा द लावला. रिपीटेड नाउन, रिपीट होणे, तरी सुद्धा द लागतो, हे समजून घ्या. सो आपण पर्टिक्युलर पुस्तकाबद्दल बोलत आहे, सो 100% इथं काय येणार, द येणार. पुढे चला. मेनी पीपल हॅव लॉस्ट देअर लिव्स इन सी, कुठलेही समुद्र, महासागर काही असेल तर त्यांच्या अगोदर आर्टिकल दच लागतो, कारण फिक्स आहे. समुद्र झाले, न्यूजपेपर झाले, त्याच्यानंतर फेमस कादंबऱ्या झाल्या, नोवेल्स म्हणतो आपण त्याला, बुक्स म्हणतो, होली बुक्स असतील, ओके, किंवा आपण म्हणतो की ज्या पर्टिक्युलर फेमस गोष्टी आहेत, युनिक आहेत, त्यांच्या अगोदर सुद्धा आपल्याला द लावायचा असतो. सो महासागर, समुद्र यांच्या अगोदर सुद्धा काय लावायचं असते, द लावायचा असतो. सो काय म्हणणार आपण, एरर कुठे होती, थर्ड मध्ये. पुढे चला. 7 नंबर, ऑल मँगोज इन दिस बास्केट आर ओव्हर राईप. एक समजून घ्या, आता मँगोज आहे, इथं मँगोज, मँगोज काय आहे, अनेक वचन आहे, प्लुरल आहे. जर प्लुरल असेल तर प्लुरलच्या अगोदर काय लागेल, एक तर नो आर्टिकल, काय म्हणणार आपण, नो आर्टिकल. प्लुरल असेल तर नो आर्टिकल किंवा द आर्टिकल, या दोघांपैकीच एक लागत असते. प्लुरल असेल किंवा अनकाउंटेबल असेल. अनकाउंटेबल या दोघांसाठी एक रूल आहे. अनकाउंटेबल म्हणजे ज्याला संख्येमध्ये मोजता येत नाही, आणि प्लुरल म्हणजे ज्याला संख्येमध्ये तर मोजता येते पण ते अनेक आहे. या दोन्ही गोष्टीमध्ये तुम्ही काय करू शकता, एक तर नो आर्टिकल, एक तर द आर्टिकल लागतो. आता याला नो आर्टिकल म्हणणार का, यस. जर कॉमन ऍपल असते, कॉमन मँगोज असते, काय असते, भारतामध्ये जेवढे मँगोज आहेत तेवढे सर्वच मँगो बद्दल बोलत आहे मी, तर मग इथं नो आर्टिकल आन्सर असतं. काय असतं, नो आर्टिकल आन्सर असतं. म्हणजे हा पूर्ण प्रश्न बरोबर असता, आणि आपण काय म्हटलं असतं, नो एरर, चौथा आन्सर दिलं असतं. चौथा आन्सर आपलं केव्हा असतं, नो एरर, जेव्हा आपण सर्वच मँगो बद्दल बोलत आहे, सर्व मँगो बद्दल. की बघा ना, आता मँगोज आजकाल जेवढी मँगोज आहेत ते महाग झालेले आहेत, तर मग इथं कॉमन मँगोज आहेत, कारण सर्वच मँगो बद्दल बोलत आहे मी. जेवढी मार्केटमधले मँगोज येत आहेत हे सर्व महाग झाले, मीन्स आय एम टॉकिंग अबाउट ऑल मँगोज, आय एम टॉकिंग अबाउट कॉमन मँगोज. म्हणजे इथं आला असता नो आर्टिकल, नो आर्टिकल, हे उत्तर बरोबर असतं. बट ऑल मँगोज इन दिस बास्केट, आपण पर्टिक्युलर मँगोज बद्दल बोलत आहे. हे ज्या बास्केटमध्ये मँगोज आहेत ना, हेच मँगोज, सर्व मँगो नाही. या बास्केटमध्ये जेवढे मँगो असतील तेवढेही जास्तच पिकले, म्हणजे जेवढे पिकायला पाहिजे होते त्याच्यापेक्षा जास्तच पिकून गेले. म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट अ पर्टिक्युलर मँगोज. सो इथं काय लागेल, द आर्टिकल. ऑल द मँगोज, काय लागेल इथं, ऑल द मँगोज. मग समजून घ्या, ऑल मँगोज पण करेक्ट आहे, पण करेक्ट केव्हा आहे, जर सर्व मँगो बद्दल बोलणार तर. पण ऑल द मँगोज पण करेक्ट आहे, पण केव्हा करेक्ट आहे, जर फक्त बास्केट मधले, जर फक्त तुमच्या घरामध्ये ठेवलेल्या किचन मधले ते मँगोज, विशिष्ट मँगोज असतील तर द लागेल. एवढं सोपं आहे, आणि आपण शिकतो त्या पुस्तकामधून. ते नियम 50-50, 100-100 डोक्यात असतात. अप्लाय करायचा तो अप्लाय होत नाहीत. बाय चान्स अप्लाय झालं तर नंतरही मग समजते की ऑप्शनही असे कॉमन होते, ते कन्फ्यूज करत होते. तर या भानगडीत पडू नका. मी तुमची 100% गॅरंटी घेतो, तुम्ही 0 जरी असले तुमची गॅरंटी इंग्लिशची माझ्याकडे. ओके, चला जाऊया पुढे. पुढचा प्रश्न बघा. फर्स्ट, एसटी लागला, डोळे बंद करून काहीच बघू नका, द लावून टाकायचं. चला पुढे, काहीच करायचं नाही. एसटी आहे ना, द 100% लागतो. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. दे विजिटेड ब्लँक प्लेस. आता बघा, एक फेमस ठिकाण सांगितलेलं आहे, कन्याकुमारी मधलं फेमस ठिकाण सांगितलं. विवेकानंद मेमोरियल रॉक हे फेमस ठिकाण आहे. ज्या गोष्टी फेमस असतात, पर्टिक्युलर असतात, युनिक असतात, त्यांच्या समोर नेहमी काय लावायचं असते, द आर्टिकल लावायचं असते, काहीच बघायचं नसते. जर फेमस आहेत, पर्टिक्युलर आहेत, द लावून टाकायचं असते. ओके, पुढे चला. सो 9 नंबरचं पण आपल्याला द आर्टिकल मिळाला असं म्हणू शकतो. परत बघा, ब्लँक प्लेस पोलीस. जर सर्व पोलीस बद्दल तुम्ही बोलता, पोलीस तर अनेक वचन आहे, जर तुम्ही सर्व पोलीस बद्दल बोलता तर काय लावलं असतं तुम्ही, नो आर्टिकल, नो आर्टिकल. बट जर तुम्ही विशिष्ट पोलीस बद्दल बोलता, काय म्हणायचं आहे, ब्लँक प्लेस पोलीस ऑफिसर ऍट द सेक्युरिटी डेस्क. कुठला, जो सेक्युरिटी डेस्क होता तो पोलीस ऑफिसर. मीन्स वी आर टॉकिंग अबाउट अ पर्टिक्युलर पोलीस, नॉट अबाउट ऑल पोलीस. सर्व पोलीस बद्दल बोललो असतो तर नो आर्टिकल, बट वी आर टॉकिंग अबाउट अ पर्टिक्युलर पोलीस. की कुठे आहे तो, द पोलीस ऑफिसर ऍट द सेक्युरिटी डेस्क वॉज व्हेरी हेल्पफुल. तो खूप हेल्पफुल होता. सर्वच पोलीस व्हेरी हेल्पफुल होते का, नाही. जो पोलीसवाला कुठे होता, ऍट द सेक्युरिटी डेस्क, तो खूप काय होता, हेल्पफुल होता. म्हणजे आपण एका पर्टिक्युलर पोलीस बद्दल बोलत आहे, सर्व पोलीस बद्दल नाही. तो इथं काय लागेल, द आर्टिकल लागेल.
तर असा असतो द चा रूल. आणि आपण द ला पण सुद्धा कठीण समजतो. बाकी उरलेले द बद्दल 10 घेतले आपण, हे तुम्ही सर्व सोडून घ्या. द बद्दल जवळपास 29 प्रश्न आहेत, हे सर्व 29 बद्दल सोडून घ्या. आता आपण तुम्हाला काय करणार, याची आन्सर की सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. द ची पूर्णच्या पूर्ण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा याच्यात अपडेट होऊन जाईल, टेन्शन घेऊ नका. टेस्ट सिरीज, आन्सर की, व्हिडिओ आणि पीडीएफ नोट्स सर्व अवेलेबल होईल. पुढे चला, रूल नंबर 35. आज आपण पूर्ण 5 रूल घेणार आहे. या 5 रूल पाहून लेक्चर फक्त 2 वेळा बघा. एकच मी मला तुमचं प्रॉमिस पाहिजे, लेक्चर स्किप करू नका. 2 वेळा बघा फक्त. एकदा तर तुम्हाला 2 वेळा द्यायचे आहे, फक्त 2 वेळा लेक्चर बघा. तुम्ही म्हणा सर आता आर्टिकल मी एका शिक्षकाला सुद्धा शिकू शकतो, तो जो शिक्षक जर पुस्तकातून शिकत असेल तर. ओके, नो आर्टिकल केव्हा लागते? नो आर्टिकल बघा, नो आर्टिकल लागते प्लुरल. प्लुरल असेल, प्लुरल तर आहे बट कॉमन आहे, म्हणजे अनेक वचन तर आहे पण पर्टिक्युलर नाही आहे, कॉमन आहे, तेव्हा नो आर्टिकल. समजलं तुम्हाला? अनकाउंटेबल आहे, अनकाउंटेबल. अनकाउंटेबल म्हणजे ज्याला संख्येमध्ये मोजता येत नाही बट कॉमन आहे. बट कसं आहे? कॉमन आहे. म्हणजे मला म्हणायचं माझ्याकडे पाणी आहे, पाणी, पाण्याच्या अगोदर, आता पाणी तर अनकाउंटेबल आहे पण पाणी कॉमन आहे. जसं आता तुम्ही पाणी पिता, मी पण पाणी पितो, माझ्या पण बॉटलमध्ये पाणी आहे, तुम्ही पण बॉटलमध्ये पाणी पिता, कॉमन आहे ना. पण मला म्हणायचं नाही, ते पाणी जे मी उज्जैनवरून आणलं, ते पाणी जे मी त्र्यंबकेश्वर नाशिकवरून आणलं, ते पाणी, आय एम टॉकिंग अबाउट अ पर्टिक्युलर वॉटर. जर मी पर्टिक्युलर वॉटर बद्दल बोलणार तर मी पाण्याच्या अगोदर काय लावणार? द लावणार. पण मी फक्त पाणी म्हणणार, कॉमन वॉटर आहे ना, नो आर्टिकल. अनकाउंटेबल आहे, ते समजून घ्या की नो आर्टिकल केव्हा लागतो. अनेक वचन आहे बट कॉमन आहे, नो आर्टिकल. अनकाउंटेबल आहे, ज्याला संख्येमध्ये मोजता येत नाही बट कॉमन आहे, नो आर्टिकल. पुढे चला, जर पजेशन आले, पजेशन, पजेशन्स. आता पजेशन्स काय असतात? माय, अवर, युअर, हर, हिज, इट्स, इट्स, देअर, देअर, वन, इच, नो. यांच्या अगोदर आर्टिकल लागत नाही. हे शब्द जर तुम्हाला दिसले तर यांच्या अगोदर आर्टिकल लावू नका. आणखी कुठे कुठे लागू शकत नाही, प्रॅक्टिकल आपण क्वेश्चन घेऊन बघूया. चला ठीक आहे, समजलं एवढं? चला क्वेश्चन वळूया डायरेक्टली, जेणेकरून आपला मेन उद्देश तोच आहे, जे परीक्षेची डिमांड आहे ते आपला मेन उद्देश आहे. ओके, मी एकदाच सांगतो तुम्हाला, तुम्ही नियम जास्त शिकता, प्रश्न कमी सॉल्व्ह करता, म्हणून तुमचा रिझल्ट येत नाही. रूल्स कमी शिका, प्रश्न जास्त सॉल्व्ह करा, ऑटोमॅटिकली रिझल्ट येतो. नाही तर तुम्ही नवीन शिकताच काहीतरी, ते सुद्धा प्रॅक्टिकल. चला बघा बरं, आता काय करूया आपण, समजून घेऊ. आता याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला? राईस. आता मला सांगा, राईस, राईस म्हणजे काय? राईस इज द स्टॅपल डाईट. राईस म्हणजे भात, राईस म्हणजे तांदूळ. आता तांदूळाला तर मोजता येत नाही, अनकाउंटेबल आहे. राईस कसा आहे? अनकाउंटेबल आहे, अनकाउंटेबल. आणि कॉमन पण आहे. इथं काय दिलं? काही पर्टिक्युलर बद्दल बोलत नाही, कॉमन आहे. राईस इज द स्टॅपल डाईट ऑफ बेंगॉलीज. आता एक समजून घ्या, इथं काय लागेल? नो आर्टिकल. का बरं नो आर्टिकल का बरं लागलं? रिझन आहे, आपण राईस बद्दल बोलत आहे, कॉमन, कॉमन राईस. राईस तर कॉमन आहे, लोक कॉमन नाही आहेत. आता तुम्ही म्हणा सर बेंगॉलीज जर लिहिलं तर इथं आर्टिकल लागेल का? अगोदर नो आर्टिकल कुठे कुठे दिलाय बघा बरं. नो आर्टिकल, नो आर्टिकल. ओके, इथं नाही आहे, इथं बघा. पण इथं कोण आहे? जर तुम्ही कुठलेही लोक असतील, देशामधले, राज्यामधले कुठलेही लोक असतील, देशासाठी बघा, मला सांगा, द इंडिया लागते का? नाही लागत. द चायना लागते का? नाही लागत. मग आता यांच्या अगोदर द नाही लावता आपण. पण यांची लोक जर सांगितले, लोक, द इंडियन्स, आता द लागेल. द चायनीज लागेल, द जापनीज, द अमेरिकन्स, म्हणजे तिकडचे जर नागरिक सांगितले तर द लावू शकता. हे सुद्धा नागरिक आहेत. कुठे? बंगालचे, बेंगॉलीज. बेंगॉलीज म्हणजे बंगालमध्ये लागणारे बेंगॉलीज. म्हणजे इथं काय लागेल? द लागेल. का बरं? कारण आपण सर्व लोकांबद्दल नाही बोलत आहे, आपण फक्त पर्टिक्युलर लोकांबद्दल बोलत आहे. बेंगॉलीज, त्यांचा जो राईस आहे तो मीन्स डाईट आहे, राईस असं म्हणू शकता. बेंगॉलीज या पद्धतीनं मीन्स आपण पर्टिक्युलर लोकांबद्दल बोलत आहे. आणि कुठल्याही नागरिक बद्दल बोलायचं असेल तर द लावत असतो, नागरिक दाखवायचं असेल. पुढे चला, म्हणजे आन्सर कुठलं होतं तुमचं? थर्ड वाला होतं. नेक्स्ट बघा, नो आर्टिकल केव्हा लागेल? आणखी ॲज सून ॲज दे एंटर द टेम्पल, जसं त्यांनी मंदिरामध्ये एंटर केलं, दे प्रे टू द गॉड्स. गॉडचं अनेक वचन पण होत नाही, गॉड नेहमी असं असतो. गॉडचं अनेक वचन पण होत नाही आणि गॉडला कुठला आर्टिकल पण लागत नाही, हे समजून घ्या. गॉड हा शब्द खूप वेळा रिपीट केला, एमपीएससीने, टीसीएस आयबीपीएसने, इव्हन एसएससीने सुद्धा खूप वेळा रिपीट केलेला आहे. गॉड एक असा शब्द आहे, प्रॉपर नाउन,
ना त्याला आर्टिकल लागतो ना त्याचा अनेकवचन होतं. ओके, समजून घ्यायचं. आन्सर कुठला होतो तुमचा? थर्ड वाला होतो. जो तिसरा क्वेश्चन आहे आपला ज्याच्यामध्ये ऑनेस्टी. आता ऑनेस्टी हा कसा नाऊन आहे? तर ऑनेस्टी एक अनकाउंटेबल नाऊन आहे, कारण ऑनेस्टी मोजू शकत नाही ना आपण. तर हा झाला आपला अनकाउंटेबल नाऊन. आणि अनकाउंटेबल नामाला एक तर आपण आर्टिकल द लावणार, एक तर नो आर्टिकल म्हणणार. पण कॉमनली आपण बोलत आहे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, तर इथं काय ना नो आर्टिकल, कारण तो अनकाउंटेबल आहे आणि वरतून ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. सो याला कुठलाही आर्टिकल लागत नसतो, हे समजून घ्या. आणि एवढा जर तुम्ही लेक्चर बघून तुम्ही कुठले क्वेश्चन सॉल्व्ह करा आर्टिकल बेसवरचे, तुमचे पैकीच्या पैकी स्कोर येतो. ओके, पुढे चला. सो नेक्स्ट क्वेश्चन, आय एम गोइंग टू कॉलेज टू अटेंड अ सेमिनार. ओके, आता काय म्हणणार आपण? आता एक समजून घ्यायच्यामध्ये उत्तर नो आर्टिकल आहे. बट जर असं असतं आय एम गोइंग टू द कॉलेज, बघा इथं जर तुम्ही द घेतला, याचा मिनिंग कसा निघतो? आय एम गोइंग टू द कॉलेज टू अटेंड अ सेमिनार, मिनिंगच निघत नाही. बट तरी सुद्धा तुम्हाला माहित असेल काही प्लेसेस असतात, जसं की बेड, त्याच्यानंतर काय असतो? जेल, आणखी काय असतो? आपण म्हणू शकतो टेम्पल, कॉलेज, स्कूल. या सर्वांच्या अगोदर तुम्ही द पण लावता आणि नो आर्टिकल पण म्हणता, ह्या दोन्ही गोष्टी असतात. बट नो आर्टिकल केव्हा लावायचं तुम्हाला माहित आहे? स्कूल कॉलेजमध्ये कशाला जातो? शिकण्यासाठी, सेमिनारसाठी किंवा शिकण्यासाठी किंवा त्याच भागासाठी जातो. सेमिनार ऑब्विसली कॉलेजमध्येच होतात, सेमिनार ऑब्विसली स्कूलमध्येच होतात. जे प्लेस ज्याच्यासाठीच आहे तेव्हा नो आर्टिकल. माहित आहे ना, कॉमन सेन्स आहे ना, कॉमन आहे ना, कॉमन सेन्स आहे असं म्हणतो आपण. ऑब्विसली स्कूल कॉलेजमध्ये मी जाणार तर ऑब्विसली शिकण्यासाठी जाणार किंवा सेमिनार अटेंड करण्यासाठी जाणार किंवा ऑब्विसली काही ना काही शिकण्यासाठी जाणार. कॉमन सेन्स आहेत. म्हणजे तुम्ही बेडवर झोपण्यासाठी जाता, जेलामध्ये तुम्ही कशासाठी जाता? जर तुम्हाला अटक झाली तर जेलामध्ये जाता, पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जाता, शिकण्यासाठी स्कूल कॉलेजमध्ये जाता, आणि हॉस्पिटलमध्ये कशासाठी जाता? जर आपल्याला ट्रीटमेंट करायचं असेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता. म्हणजे यांच्या जागा फिक्स आहेत, तर तेव्हा नो आर्टिकल येतो. काय येतो? नो आर्टिकल. बट ह्या ज्या जागा बनलेल्या आहेत यांचा वापर तुम्ही त्यांच्यासाठी नाही केला, वेगळ्या गोष्टीसाठी केला. जसं मला म्हणायचं आहे की मी त्याला भेटण्यासाठी मंदिरावर गेलो. आता मला सांगा, मंदिर भेटण्याची जागा आहे का? नो. मंदिर तर पूजा करण्याची जागा आहे. भेटण्यासाठी कसं काय गेलं तुम्ही? ऑब्विसली द लागेल. आय गो टू द टेम्पल टू मीट हिम, आणि आय गो टू टेम्पल टू वर्शिप. वर्शिप आला म्हणजे पूजा आहे, म्हणजे काय होणार? इथं नो आर्टिकल. आणि जर कोणाला भेटायसाठी गेलो तर द आर्टिकल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला काय करणार आहेत? प्रॉब्लेम क्रिएट करून तुमचा मार्ग होणार आहे. हे छोटं समजून घ्या फक्त. ऑब्विसली नो आर्टिकल काय घेतला इथं? रिझन आहे की ऑब्विसली सेमिनार आहे, शिकण्यासाठीच गेलो आपण. पुढे चला. डेथ, ऑब्विसली ते ऍबस्ट्रॅक्ट नामाला आर्टिकल लागत नाही. ऍबस्ट्रॅक्ट नाम ज्या विद्यार्थ्याला समजत नाही समजून सांगतो. ऍबस्ट्रॅक्ट नाम जे डोळ्यांनी दिसत नाहीत बट अनुभवतो. लव, डेथ, ऑनेस्टी हे ऍबस्ट्रॅक्ट नाम असतात. म्हणजे हे डोळ्यांनी दिसत नाहीत बट असतात. त्यांच्या अगोदर नो आर्टिकल करायचं कधी. सो नो आर्टिकल, कारण मृत्यू कधी दिसत नाही ना आपल्याला. द स्टोर इज क्लोज ऑन संडेज. आता इथं संडेज खूप सारा अनेक वचन लिहिलं आपण कॉमनली. नेहमी संडेला, ऑब्विसली संडेजला तर जे काही स्टोर आहेत ते तर बंदच असतील ना खूप सारे. मेन कॉमन सेन्स आहे, म्हणजे कॉमनली बोलत आहे. सो नो आर्टिकल. संडेच्या अगोदर कुठलाही आर्टिकल नाही लागत. मॉम वॉज कुकिंग डिनर. आता डिनरच्या अगोदर सुद्धा तुम्ही आर्टिकल लावू शकता, लंच, डिनर, कारण त्यांना संख्येमध्ये मोजता येत नाही आणि ते कॉमन आहे डिनर. ऑब्विसली माय मॉम वॉज कुकिंग डिनर वेन वी रीच होम. माझी मदर काय करत होती? तर डिनर करत होती. ऑब्विसली कॉमन आहे. स्पेशल असतं वेगळं स्पेशल, की हो 10 वर्षानंतर मी एकदा डिनर केला, मग डिनरच्या अगोदर तेव्हा द लागला असतं, असं काही वाक्यात असतं. इथं काही स्पेशल नाहीच आहे ना, मॉमचं कामच आहे डिनर करणं. तर ऑब्विसली कॉमन भाषेमध्ये बोलत आहे आपण. नो आर्टिकल. आणि तसे डिनरला मोजता येत नाही, एक डिनर 2 डिनर मोजता येत नाही याला. पुढे चला. इफ नो आर्टिकल इज रिकॉर्ड. ओके. फ्रेंडशिप, एनमिटी मोजता येत नाही. फ्रेंडशिप म्हणजे मित्रता, शत्रुत्व मोजता येत नाही. असतं ना आपल्या, आमची फ्रेंडशिप आहे, किती आहे? 10 आहे, 15 आहे, नाही मोजता येत. ते फील करता येते फक्त. सो नो आर्टिकल. यांच्या अगोदर कुठलाही आर्टिकल लागत नाही, बिकॉज हे ॲबस्ट्रॅक्ट नाउन असतात. ते फक्त अनुभवता येतात. कुठल्याही ॲबस्ट्रॅक्ट नामाच्या अगोदर आर्टिकल लावू नका, बिकॉज ते फक्त फील करण्यासाठी असतात. ओके. ब्युटी फील करण्यासाठी. नो आर्टिकल यानुसार चालेल. मग बाकी तुम्ही सर्व सॉल्व्ह करून घेणार. लव, नो आर्टिकल. हे सर्व तुम्ही सॉल्व्ह करून घेणार. आजचा शेवटचा रूल आहे. बट हा जो शेवटचा रूल आहे याचे क्वेश्चन कसे दिलेत मी एकदा समजून सांगतो, नंतर थांबूया आपण. शेवटचा रूल काय म्हणतो बघा एकदा. शेवटचा जो रूल आहे तो आहे
अनकाउंटेबल नाउन. एक समजून घ्या, शेवटचा खूप सोपा आहे. अनकाउंटेबल नामाच्या नंतर काय करायचं? नो प्लुरल. बस एवढं आहे, एवढं सोपं आहे. बाकी याला एक्सप्लेन करण्याची नीडच नाही. कुठलाही अनकाउंटेबल नाउन असेल तर त्याचं अनेक वचन करू नका. एक्झाम्पल तुम्हाला माहिती अनकाउंटेबल काय होतं? डेथ. मग डेथला तुम्ही डेथ्स करणार का? डेथ्स होणार का? रॉंग. हे राईट आहे. म्हणजे कुठल्याही अनकाउंटेबल नामाचं अनेक वचन होत नसते. बस एवढंच होतं. समजलं आम्हाला? आता मी काय करणार? याच्यामधला फक्त अनकाउंटेबल नाउन शोधणार. अनकाउंटेबल कुठला? इन्फॉर्मेशन्स. म्हणजे मी थोडी जरी दिली तरी इन्फॉर्मेशन, एवढी जरी दिली तरी इन्फॉर्मेशन, तर त्याचं इन्फॉर्मेशन्स होत नाही, कारण तो अनकाउंटेबल नाउन आहे. मग करेक्ट कुठलं असेल? फर्स्ट नंबरचं, की नो इन्फॉर्मेशन. कारण इन्फॉर्मेशन हा अनकाउंटेबल नाउन आहे. काही विद्यार्थी खूप सारे म्हणतात की सर माझा इश्यू कुठे होतोय माहिती आहे का, की ते काउंटेबल अनकाउंटेबल मला नाही समजत आहे, त्यासाठी काय करू? तर अगोदरचे लेक्चर बघा आणखी, जे आपण बेसिकवाल्या याच्यात टाकणार आहोत ते लेक्चर जर तुम्ही बघितले तर काय होणार, तुमचा हा प्रॉब्लेम डिटेलमध्ये व्हॅनिश होणार तुमच्या माइंडमधून, काउंटेबल अनकाउंटेबलचा सुद्धा. पुढचा क्वेश्चन, थिंग्स इन नेचर डाय अ टेम्पररी डेथ्स. बघा परत, माहित आहे ना हा अनकाउंटेबल नाउन आहे. डेथ्स होणार का? कुठल्या एक्झामचा होता बघा बरं? SSC CGL. ओके, 2017चा क्वेश्चन आहे. मग हेच तर क्वेश्चन असतात की जे माहित नाही आपल्याला. एकदा का तुम्ही आपले 100 रूल्स आणि हा कोर्स प्रॉपर केला, तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टर बनता, तुम्ही पैकीच्या पैकी स्कोर घेता. किती इझी आहे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय करत नाही, डेथचं अनेक वचन करत नाही, कारण तो अनकाउंटेबल नाउन आहे. पुढचा क्वेश्चन काय म्हणतो, इन स्पाइट ऑफ द डॉक्टर्स टर्म वॉर्निंग, लटिका कंटिन्यू टेकिंग शुगर्स. साखर थोडीशी असेल थोडी असेल तरी पण साखर, जास्त असेल तरी पण साखर. साखरचं अनेक वचन होत नाही, साखरला मोजले जाते ग्रॅम मध्ये, किलोग्रॅम मध्ये. म्हणजे इथं सुद्धा 100% समजलं, जी एरर होती ती होती थर्ड मध्ये. शुगर पाहिजे, फक्त शुगर्स होणार नाही, बिकॉज तो अनकाउंटेबल नाउन आहे. परत पुढे चला, दॅट हाऊस इज बिल्ड ऑफ स्टोन्स. स्टोन्स कसं काय येणार? ते जे घर बांधलेलं आहे ना ते घर. बघा समजून घ्या, इथं काही विद्यार्थी म्हणतात नाही ना सर स्टोन होते ना, अ स्टोन. अ स्टोन बरोबर आहे, स्टोन्स बरोबर आहे, हे दोन्हीही बरोबर आहेत. तुम्ही म्हणता सर की हे दोन्ही बरोबर आहेत, मग हे का बरं चुकलं? खूप सारे विद्यार्थी म्हणतात मला की सर तुम्ही एकदा म्हणता की हे चुकलं, स्टोन नसते, आणि तुम्ही इथं म्हणता हे बरोबर आहे. येस, सेन्स समजून घ्या, सेन्स, वाक्याचा सेन्स समजून घ्या. की ते घर जे बांधले ना ते घर कशाने बांधलं माहिती आहे का? दगडांनी बांधलं. मला सांगा, दगड मोजू शकतो का? माझं घर मी 15 दगडांनी बांधलं, तुमचं घर तुम्ही किती दगडांनी बांधलं? नाही मोजू शकत. तो ऑब्विसली की दगड जेव्हा घर बांधण्याच्या दृष्टिकोनातून होते तेव्हा ते मोजू शकत नाही. बट मी म्हणू शकतो यस सर, मला त्यांनी आतापर्यंत 2 दगड मारले, मी त्याला एक पण दगड मारला नाही, आता मोजू शकता. म्हणजे डिपेंड करते वाक्यावर, की वाक्य तुम्ही कसं यूज करता. त्याने मला एक दगड फेकून मारला, त्याने मला 2 दगड फेकून मारले, आता दगडांचं अनेक वचन होणार. पण माझं घर मी दगडांनी बांधलं, आता याचं अनेक वचन नाही होणार, कारण त्याला नाही मोजू शकत संख्येमध्ये. ते समजून घ्या, यालाच म्हणतात अनकाउंटेबल नाउन. आणि याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी चुका करतात. ओके, सो आन्सर काय असेल आपलं? थर्ड असेल. सो जोपर्यंत वाक्याचा सेन्स समजत नाही तोपर्यंत आपण आन्सर पण देणार नाही. तुम्हाला इंग्लिशमध्ये मास्टर बनवून ठेवणार, हा सेन्स तुमचा स्ट्रॉंग करून ठेवणार, हे सर्व करून. चला पुढे, पुढचा क्वेश्चन काय? स्टील वॉटर्स. वॉटर्स होणारच नाही, माहिती आहे आम्हाला. पाणी तर अनकाउंटेबल नाउन आहे ना, पाण्याचं अनेक वचन होतच नाही. एवढं जरी असेल तर वॉटर, एवढं जरी असेल तर वॉटर. वॉटर नसतेच, आणि झालं तर त्याचा अर्थ समुद्र होतो, मग वेगळा अर्थ होतो. पुढे चला, सेकंड नंबर. नेक्स्ट. ओके, एवढेच क्वेश्चन होते, जवळपास 5 होते. आता आपण काय म्हणू शकतो? आता आपण म्हणू शकतो की 26 जानेवारी निमित्त आपण जे बॅच लॉन्च केलेली आहे, अगदी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि वर्षभर लाईव्ह चालणारी बॅच. मी परत एकदा सांगतो, वर्षभर. आता मी थोडंसं एक 5 मिनिटं जे विद्यार्थी ऑलरेडी बॅच घेतलेली आहे त्यांनी सुद्धा बघा, कारण लेक्चर कसे बघायचे हे मी सांगणार आहे. आणि ज्यांनी अजूनपर्यंत बॅच घेतली नाही त्यांनी सुद्धा बघा, कारण लेक्चर कसे बघायचे मी सर्व सांगणार आहे. जर ऑलरेडी आपल्याकडे जवळपास 20,000 प्लस विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे, 20,000 प्लस, जवळपास 2 लाखापर्यंत आपले युट्यूब सबस्क्राईब केलेले आहेत. त्याच्यामधून एवढ्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे, आणि यांचा हा विश्वास म्हणूनच मी तुमची फक्त एकच गॅरंटी घेतो की तुम्हाला एक्झाम हॉलमधला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल, एवढी गॅरंटी माझी आहे. चला, ही जी बॅच आहे, बॅचचं नाव आहे बेसिक टू ऍडव्हान्स. मला म्हणायचं आहे की तुम्हाला ही जी बॅच आहे तुम्ही आज जॉईन करा, उद्या करा, कधी करा, पण जेव्हाही करणार तर तुम्ही इंग्लिशमध्ये एक समजून घ्याल की मला इंग्लिशमध्ये भारतामधल्या कुठल्याही एक्झामचं किंवा इंग्लिश स्पीकिंगचं किंवा इंग्लिश या शब्दांचं लाईफमध्ये कधी इश्यू देणार नाही मी. बघा, आता एकदा समजून घ्या बॅच काय आहे. तर या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार? कोर्स एकच आहे, कोर्सचं नाव काय आहे? बेसिक टू ऍडव्हान्स. डायरेक्ट गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन
डाउनलोड करून घ्यायचं प्ले स्टोरवरून. ऍप स्टोअर प्ले स्टोअर दिसलं की गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. हा वाला लोगो दिसेल तुम्हाला ब्लॅक कलरचा. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्याबरोबर पेड कोर्स मध्ये चेक करा तुम्हाला काय दिसते. हा कोर्स पहिल्याच नंबरचा दिसतो, बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स. आता या कोर्समध्ये काय काय आहे? हा कोर्स एकच आहे पण याच्यात जवळपास 15,000चे कोर्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देत आहेत. काय काय बघा, अगोदर देत आहे तुम्हाला झिरो इंग्लिश. झिरो इंग्लिश म्हणजे तुम्ही म्हणा सर मला स्पेलिंग बनवण्यामध्ये खूप इश्यू होतो. स्पेलिंग म्हणजे सी ला स वाचू की सी ला क वाचू, याचा उच्चार कसा करू नाही माहित मला स्पेलिंग बनवताना स्पेलिंग मिस्टेक होतात नाही माहित मला. ह्याचे तुमच्या स्पेलिंग मिस्टेक होतात, हे जे तुमचे उच्चार चुकतात, हे सर्वच्या सर्व या झिरो इंग्लिश मध्ये 30 लेक्चर मध्ये कव्हर होणार आहे. आणि हे लाईव्ह चालू होणार आहे 30 लेक्चर 30 फेब्रुवारी पासून. हे वाले लेक्चर्स याच बॅच मध्ये वेगवेगळे फोल्डर आहेत पूर्णच्या पूर्ण. दुसरं लेक्चर आहे बेसिक टू ऍडव्हान्स. बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये शिकवलं जाते प्रत्येक वाक्य कसं तयार होते, सेंटेन्स कसं बनते, पॅरेग्राफ कसा तयार होतो, प्रत्येक टेन्स, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, क्वेश्चन टॅग सर्व. अगदी त्याचं बेसिक लेक्चर, त्याचं ऍडव्हान्स लेक्चर, त्याचं कम्प्लीट सिलेबस ना कुठल्या पुस्तकात असेल ना कुठल्या युट्यूब चॅनलला असेल. हे टोटल लेक्चर तुम्हाला याच बॅच मध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही जर टीसीएस आयबीपीएस वाले विद्यार्थी असतील तर टीसीएस आणि आयबीपीएस चे 30 लेक्चर तुम्हाला मिळणार आहेत. 40 लेक्चरची बॅच याच्यामध्येच आहे. त्याच्यानंतर तुम्ही एमपीएससी चे विद्यार्थी असले ते सुद्धा फोल्डर आहे. तुम्ही म्हणा एवढं घेऊन काय करू, मी तर एकच एक्झाम देतो. मला एकच म्हणायचं आहे, जी एक्झाम देताना तुम्ही तेच फोल्डरवर क्लिक करायचं, पण बाकी तुमच्याकडे राहणार आहे. तुम्ही नंतर इंग्लिश स्पीकिंग करू शकता. इंग्लिश स्पीकिंगचं फोल्डर सुद्धा याच्यात मिळणार. जवळपास तुम्हाला बेसिक, इंटरमिडिएट फ्री ऑफ कॉस्ट आहे याच्यामध्ये. इंग्लिश कसं बोलायचं, फक्त बोलायचं नाही तर बोलायचं काय, समोरच्याला इम्प्रेस कसं करायचं, इन्फ्लुएन्स कसं करायचं, कम्युनिकेशन स्किल सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. एकच कोर्स आहे, त्याच्यात 10 कोर्सेस फ्री आहेत तुम्हाला, म्हणजे फोल्डर दिलेले आहेत वेगवेगळे. पुढे बघा, आणखी शिक्षक भरतीचा कोर्स आहे, डिपार्टमेंटल कोर्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रामरच्या ट्रिक्स आहेत, सेकंदात उत्तर काढणार तुम्ही. म्हणा सर माझ्यासमोर प्रश्न दिसला लगेच मला उत्तर काढता आला पाहिजे, सेकंदात काढता येईल. आणि जी ग्रामरची बॅच चालू होणार आहे आपली नेक्स्ट मंथ मध्ये लाईव्ह, जी रूटवरची बॅच चालू होणार लाईव्ह, ती सुद्धा फ्री याच कोर्समध्ये आहे 26 जानेवारी निमित्त. आणि सर्वात महत्वाचं जो नवीन कोर्स लॉन्च होत आहे, ज्याची उत्सुकतेने खूप सारे आपले जे ऑफलाईन वाले विद्यार्थी, ऑफलाईन वाले जे वाट बघत होते, योगेश सर आहेत. योगेश सरांचा जो कोर्स आहे जीके अँड जीएस, जो आपण लॉन्च करताय 26 जानेवारी निमित्त, खूप सारे ऑफलाईन वाले विद्यार्थी त्या कोर्सची उत्सुकतेने वाट बघत होते. तो सुद्धा कोर्स आपण विद्यार्थ्याच्या डिमांडनुसार बेसिक टू ऍडव्हान्स कोर्समध्येच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देत आहे. म्हणजे तुमचा हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, जेवढी काही तुमची जीके जीएसचे सब्जेक्ट्स आहेत, करंट अफेअर्स, सायन्स, हे सर्व या इथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत याच कोर्समध्ये. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की स्पर्धा परीक्षामध्ये एक प्रकारची तुमच्या लाईफमध्ये एक क्रांती असेल हा कोर्स करून. हा कोर्स पूर्णपणे 15,000 रुपयाचे सर्व कोर्सेस फक्त आणि फक्त 1100 रुपये मिळणार आहेत. कसे घ्यायचे सांगतो तुम्हाला थोडाही इश्यू येणार नाही, बिकॉज स्टेप बाय स्टेप तुमच्यासाठी तुमच्या लेवलनुसार मी अगदी सोपं करून दिलेलं आहे. बघा कसं, तर काय करायचं, गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. डायरेक्टली डाउनलोड केल्याबरोबर तुम्हाला इथं दिसेल हॅलो, जे काही तुमचं नाव असेल ते इथं येणार. आणि इथं तुम्हाला पेज दिसेल. या पेजवर तुम्ही जसं क्लिक करणार, या पेजवर क्लिक करा किंवा पेड कोर्सवर क्लिक करा, दोनपैकी कुठेही क्लिक करा, डायरेक्टली तुम्हाला हा कोर्स दिसेल ज्याचं नाव आहे बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स. तिथं प्राइस 1500 आहे, बट एवढी प्राइस नाही लागणार तुम्हाला. कोर्सवर क्लिक केल्याबरोबर इथं तुम्हाला डायरेक्ट कुपन कोड दिसेल. कुपन कोड काय, फ्रीडम. फ्रीडम कुपन कोड आहे, याच्यावर क्लिक करा. व्हॅलिडिटी 1 वर्ष मिळून जाईल आणि फीस कमी होऊन जाईल. फीस फक्त 1100 रुपये होणार. आणि नंतर बाय कोर्स करून घ्या. तुम्ही म्हणा सर कोर्स बाय केला, पण मला बाय नाही करायचा, फ्री ऑफ कॉस्ट पण बघायचा आहे, फ्री मध्ये बघायचं आहे, तर कसं बघू ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला. ओके, बघा आता याच्यामध्ये तुम्ही बेसिक टू ऍडव्हान्स कोर्सवर क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपण, पहिलंच फोल्डर आहे बघा. याच्यामध्ये खूप सारे लेक्चर तुम्हाला असे दिसतात, अशा पॉईंट ऑफ व्ह्यू दिसतात. म्हणजे अगोदर तुम्हाला लेक्चर, इथं व्हिडिओ, इथं त्याची पीडीएफ आणि इथं त्याची टेस्ट. हे समजून घ्या, जर मी एक लेक्चर घेतलं, आता इथून 100 रूल्स आहेत, इथून 100 रूलचं पहिलं लेक्चर 11व्या नंबरला, म्हणजे इथं व्हिडिओ, इथंच लगेच त्याची पीडीएफ विथ अँसर्स, आणि इथं लगेच त्याचे 100 क्वेश्चन टेस्ट सिरीज मध्ये. लगेच लेक्चर बघितलं, लगेच पीडीएफ प्रिंटआउट काढू शकता, लगेच त्याची टेस्ट देऊ शकता. व्हिडिओ बघा, प्रिंटआउट काढा किंवा नका काढू, पीडीएफ आहे, लगेच त्याची टेस्ट द्या. म्हणजे मी म्हणणार की तुम्हाला स्वतः इंग्लिश पुस्तक सुद्धा घेण्याची गरज नाही, कुठली नोट सुद्धा घेण्याची गरज नाही, इंग्लिशसाठी कोणाला फॉलो सुद्धा करण्याची गरज नाही. हे सर्व प्रॅक्टिस मी तुमच्याकडून करून घेणार आहे. ओके, चालेल. सो आय होप क्लिअर झाला असेल. आता हा कोर्स जॉईन करण्यासाठी एकच काम करू शकता तुम्ही, तो म्हणजे हा जो माझा नंबर आहे, ही संपूर्ण बॅच जॉईन करण्यासाठी एकच बॅच आहे ज्याचं नाव आहे बेसिक टू ऍडव्हान्स, 0 टू ऍडव्हान्स, B2A, काही म्हणा तुम्ही त्या बॅचला, जी पहिल्याच नंबरला येते आपली, या नंबरला 9098138483 वर. हा माझा पर्सनल नंबर आहे. डायरेक्टली कसा मेसेज करा, BTA असा मेसेज करा. पण तुम्ही म्हणा सर
मला कॉल करायचा आहे, मला थोडी इन्क्वायरी पण करायची आहे, तो नंबर सुद्धा देतो. हा नंबर नोट डाऊन करून घ्या, 7999189909. या नंबरला डायरेक्ट कॉल करा, मॅम तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन देतील. ही ऑफर लिमिटेड आहे, पहिल्या 5 दिवसासाठीच आहे. सो जास्तीत जास्त जेवढ्या लवकर असेल करून घ्या. जसे कुपन कोड एंड झाले मग बॅच तुम्हाला फुल फीजमध्ये असेल. चालेल, फक्त मी एकच सांगेल, आय प्रॉमिस यू इंग्लिशमध्ये तुम्हाला मास्टर बनवून ठेवणार आणि जर इम्प्रूव्हमेंट झालं नाही तर तुमची पूर्ण फीज रिटर्न करणार. फक्त रेग्युलर लेक्चर करा. जिथं जिथं इश्यू आलाय हा माझा नंबर सेव्ह करून घ्या आणि व्हॉट्सअपला मला पर्सनली मेसेज करा. जास्तच गरज वाटली कॉल करा. ओके, चालेल, थांबूया आपण आता. सो ऑल ऑफ यू वन्स अगेन हॅपी रिपब्लिक डे. सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि इंग्लिशचं टेन्शन माझ्याकडे सोडून द्या. थँक्यू सो मच एव्हरीवन.